रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुनाथा तव शरणं, श्री गुरुनाथा तव शरणं। आपण म्हटलं सगळ्यांनी तरी चालेल। श्री गुरुनाथा तव शरणं, श्री गुरुनाथा सद्गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। ओ श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। नृसिंह सरस्वती तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। यतीन्द्र योगी तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्री गुरुनाथा तव शरणं। सद्गुरुनाथा तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। दत्तात्रेया तव शरणं। श्रीपाद श्रीवल्लभ तव शरणं। श्रीपाद नृसिंह सरस्वती
योगी तव शरणौ यतीन्द्र योगी श्री गुरुनाथा तव शरणौ सद्गुरुनाथा तव शरणौ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि मालाकमण्डलरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्देत्तमत्रिवदतं भुजषड्गयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। भक्तवत्सल भक्ताभिमानी या संपूर्ण विश्वाची निर्मिती करणाऱ्या या विश्वाला सांभाळणाऱ्या आणि यथावकाश या विश्वाचा लय करणाऱ्या परमात्म्याला नित्याप्रमाणे वंदन करतो। अधीम शक्ती भगवती जगदंबा माता हिच्या चरणी नतमस्तक होतो। देव देश आणि धर्म याच्यावरती मनापासून प्रेम करणारे उपस्थित सज्जन आपल्या पुण्याईला वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथ माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे या न्यायाने निरूपणाचा थोडासा आनंद सगळ्यांनी घेऊया। वास्तविक प्रवचनाची तारीख स्वामींच्या जयंतीच्या दिवशी होती 31 तारीखला, पण कथा कीर्तन प्रवचनावरती किती मनापासून प्रेम असावं, प्रवचनकारावर वैयक्तिक किती प्रेम असावं, म्हणजे प्रवचनकाराच्या हट्टाखातर अर्थात स्वामींनीच प्रेरणा काही दिली असेल असं म्हणूया की ती तारीख ऍडजस्ट करून अधिक घेतली, म्हणून मयुरेश गुरुजींना मनापासून धन्यवाद देतो की माझी सेवा जी काही वेडे वाकुडे गायन परी तुझाची म्हणविन हे स्वामींनी त्याच उद्देशाने बोलवून घेतलं की काय असा एक मनामध्ये विचार आला। हे उत्सव किंवा जयंती आहे स्वामींची आहे, त्यांच्यावरती आम्ही अभिषेक करतो, वार्षिक काही सेवा करतो स्वामींची। आत्ताच दत्तयाग झाला एक 15-20 दिवसापूर्वी। याचं प्रयोजन काय? हे सगळे उत्सव आम्ही साजरे करतोय, पण काय प्रयोजन आहे? वर्षानुवर्ष हे चाललंय। परमार्थ मार्गामध्ये थोडा विचार जर करायचा झाला तर गतानुगतिको लोकः न लोको पारमार्थिकः,
पिढ्यानपिढ्या आम्ही परमार्थ करतोय, पण खरा परमार्थ आम्हाला अजून कळलाच नाहीये. ज्यांना कळलाय ते वंदनीयच आहेत, अधिकारी साधक असतात प्रवचनाला उपलब्ध, पण खरंच मी परमार्थ करतो का? आणि त्याची पहिली पायरी जर काय सांगितली असेल आपल्या संतांनी, तर ती पायरी म्हणजे सातत्यानं कलियुगातलं सर्वोत्तम साधन सांगितलं ते म्हणजे तुम्ही फक्त श्रवण करा. फार विचार करू नका या गोष्टीचा की बरं इतकं व्हास्ट आहे हे सगळं. आपले जे वेद आहेत, पुराण आहेत, महाभारताचा जर विचार आपण केला तर 1,00,000 श्लोक आहेत. किती जन्म माझे जाणार आहे तो महाभारत वाचायला. मग ते जमणार नाहीये मला. महाभारत वाचणं मला जमणार नाहीये. एका जन्मामध्ये भागवताचा अभ्यास करणं मला जमणार नाही. 18,000 श्लोक सांगितलेत भागवतामध्ये. रामायण मला वाचणं शक्य होणार नाहीये कारण 24,000 श्लोक आहेत. बरं, श्लोकांचा अर्थ मराठी अनुवाद आम्हाला कळेल, पण त्यातला जो ध्वन्यार्थ आहे, त्यांना काय म्हणायचंय वाल्मिकी ऋषींना, हे आम्हाला कळणार नाहीये. सामान्य पातळीवरती बोलतोय हे. अनेक असे अधिकारी लोक आहेत की ज्यांना अर्थ कळतो, म्हणजे संस्कृत श्लोक वाचला की अर्थ कळतो, पण सामान्य पातळीवरती जो जीव आहे त्यानं काय करायचं, काय साधन करायचं. कारण पूजा मी 50 वर्ष झाली करतोय ना. पूजा ही गोष्ट 50-60 वर्ष 100 वर्ष होत आली. 100 पर्यंत डोंबिवलीतले गुरुजी एक आवर्तन करायचे रोज. सहस्रावर्तने जशी आपण करतो अशी 100 आवर्तन रोज करायचे. ही साधना करतोय ना आम्ही. मग ते काही चुकीचं आहे का? चुकीचं अजिबात नाहीये. पण मुख्य जो परमार्थ करायला पाहिजे, जी पूजा मी करतोय, गेली 50 वर्ष पूजा मी करतोय, असं उदाहरण घेऊया. ती पूजा करत 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 माझा दैवी कलांचा विकास होतोय. स्वच्छ मी मूर्ती धुवून घेतोय देवाची, त्याच्यावरती अभिषेक करतोय, उष्णोदकानं त्याचं स्नान देवाना आम्ही घालतोय, हे सगळं करतोय. पण त्या आतमध्ये जे तत्व आहे ते मटेरियलचा आपण फक्त विचार करतोय, पण आतली जी एनर्जी आहे ह्याचा कधी विचार करतो का आपण? आणि परिस्थिती इतकी गंभीर आहे की आम्ही फक्त मटेरियलला भुलतोय आणि आतल्या शक्तीचा मात्र विचार करत नाहीये. आणि संत तुम्हा आम्हाला सावध या कारणाकरता करतात की तुम्ही शक्तीचा विचार करा. कारण ज्या वेळेला मला देहाच्या पातळीवरती ती पूजा होणार नाहीये, समजा मी कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यावेळेला मला ती पूजा करणं शक्य नाहीये. त्या प्रसंगामध्ये मी कुठली पूजा करायची आहे हे मला कधीतरी खुणगाट बांधायला लागेल की नाही. म्हणून समर्थ दासबोधामध्ये स्वच्छ सांगतात की अशा परिस्थितीमध्ये जी पूजा करायची आहे तिला मानस पूजा असं म्हणतात. सगळीकडून मला सलाईन लावले, अगतिक झालाय देह, त्यावेळेला मी पूजा करू शकत नाहीये, ही देहाची मर्यादा आहे. म्हणून मी कुठलं साधन करायचं आहे तर संपूर्ण आयुष्य एक साधारण पातळीवरती आपण बोलायला गेलो तर वयाची 15, 16, 20 वर्षापासून मी साधन सुरू केलं. तर वर्षानुवर्ष मी ते ऐकायचंय. पहिली गोष्ट काय करा, नवविधा भक्ती मार्गामधली पहिली भक्ती की तुम्ही फक्त श्रवण यालाच न्याय द्या. कारण व्यवस्थित जर श्रवण केलं तर पुढचा जो सगळा मार्ग आहे परमार्थ मार्गातला तो ओपन होतो, उघडतो आपल्याकडे. मग ते कसं करा श्रवण, काय करा, नक्की त्यातलं काय घ्या. समर्थ स्वच्छ सांगतात की श्रवण भक्ती कशाला म्हणावी. असारते जाणोनी त्यागावे, सारथे शोधोनी घ्यावे. असारते जाणोनी त्यागावे या नाव श्रवण भक्ती. 2 तासाचं प्रवचन आहे. 2 तासातलं सगळंच प्रवचनातलं माझ्या उपयोगाचं असेल असंही नाहीये. आमचे गुरुजी नेहमी इथे एक दृष्टांत असा देतात की मेडिकल मध्ये आपण जातो, शुगरची गोळी आहे, समजा बीपीची गोळी आहे, आणि त्या मेडिकल मध्ये हजारो गोळ्या ठेवलेल्या आहेत, अनेक रोगांवरच्या गोळ्या आहेत. त्या सगळ्याच गोळ्या मला मिळाव्यात, त्या सगळ्याच गोळ्यांचा मला उपयोग व्हावा असं आपल्याला वाटतं का कधी? माझ्या उपयोगाची गोळी ब्लड प्रेशर लो होतंय
त्याकरता ब्लड प्रेशरचीच गोळी घेणं आवश्यक आहे. हे जसं व्यवहारातलं आहे तसं अध्यात्म श्रवणातलं सुद्धा आहे. मग ते श्रवण कसं करा. म्हणून प्रस्तावनेमध्ये नेहमी आमचे गुरुजनांकडनं आलेली ही परंपरा आपल्या पर्यंत पोहोचवतो की कसं श्रवण करा. तर समर्थांनी सांगितलं, स्वच्छ सेविलेच सेवावे अन्न. अन्न आपण कसं घेतो. जेवणामधला मुख्य पदार्थ आपल्याकडे काय सांगितलाय, तर भात हा मुख्य सांगितलेला आहे. किती प्रकारांनी भात खातो आपण. तर दुपारी जेवणाचा नैवेद्य आहे, वरण भात आहे. तेव्हा तो दुपारचा भात थोडासा उरला, संध्याकाळी आम्ही त्याला फोडणी घालतो आणि म्हणतो फोडणीचा भात आता संध्याकाळी खाऊया. समजा हाच प्रसंग रात्री झाला, आमटी भात रात्री केला आणि थोडा भात उरला, दोघा तिघांना पुरेल, तर दुसऱ्या दिवशी नाश्त्या करता आम्ही विचार करतो फोडणीचा भात चालेल. आयुष्यभर मनुष्य भात खातो, अनेक पदार्थ खातो, त्यातला मुख्य आहार आपल्याकडे भात सांगितलाय. कधीतरी हा देह पडतो, पिंडाला पुन्हा ज्याप्रमाणे मला रोज भात जेवून कंटाळा आला का मला सांगा ना. भाताचेच पोहे केले, सकाळी नाश्त्याला पोहे खाल्ले, कंटाळा आला का आम्हाला. समर्थ स्वच्छ सांगतात, सेविलेच सेवावे अन्न. कसं अन्न घेतो आम्ही. घेतलेच घ्यावे जीवन. पाणी घेताना विचार करतो का आम्ही. आत्ता हे ऍलोपॅथी सांगायला लागलंय की तुम्ही 3 लिटर पाणी प्या. आयुर्वेदानं केव्हाच सांगून ठेवलंय. तो पाणी पिताना आम्ही विचार करतो का की पाणी किती प्या, कसं प्या, कुठल्या पद्धतीनं प्या. बसून प्या वगैरे हा खूप नियमाचा भाग झाला. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेचे करावे. किती एक एक शब्द, संतांचे शब्द इतके, म्हणजे ह्या ओवीवरती चिंतन आपण करत गेलो. प्रस्तावनेचीच ओवी आहे वास्तविक. काय शब्द वापरलेत बघा. तुकाराम महाराज स्वच्छ सांगतात काही वेळेला की आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही. एक एक शब्द वेचून काढलाय संतांनी. सामान्य ज्या या ओवीतले 3 भाग जे केलेत, सेविलेच सेवावे अन्न, ठीक आहे, ओके. घेतलेच घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन. दुसरा शब्द सुचला नसता का समर्थाना. तैसे श्रवण मनन केलेची करावे. चकार वापरला. श्रवण पण करा, आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे श्रवण करा, पण नुसतं श्रवण करून चालणार नाही. त्यातलं माझ्या उपयोगाचं काय आहे याचं मननही करा. श्रवण मनन केलेची करावे. अनादी काळापासून आपण जर बघितलं तर संत मंडळी कथा कीर्तन प्रवचनाला जाऊन बसतायत. आहो, गजानन महाराज कीर्तन ऐकायला बसतात, स्वामी समर्थ प्रवचन कीर्तनाला जाऊन बसतात. काय आवश्यकता आहे त्यांना ऐकण्याची. म्हणून एक सामान्य आपण विचार करूया की खरंच हा परमार्थ 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 जो सांगितलाय, परमार्थाचा अर्थच मुळात हा आहे की परम अर्थ. परम म्हणजे काय, अत्यंतिक आवडणार. आपल्याला एखादी वस्तू मला इतकी आवडते की मी ती दुसऱ्याला देतो का. म्हणून त्या खऱ्या परमार्थाचा विचार समर्थ सांगतात की तो करा. आणि या कारणाकरता ह्या संतांची जी जयंती आम्ही साजरी करतो, त्यांची आठवण कशा करता करतो, कारण ते कुठल्या चिंतनात होते. ते सारखे देवपूजा करत होते का. याचा अर्थ कर्मकांडाला ते महत्व देत नाहीत असं नाही करत आहेत. कर्मकांड कर्मकांडाच्या ठिकाणी आहे, पण पूजा केल्यानंतर मग जर मला त्या पूजेतलं रहस्य कळलं नाही, पूजेचं महात्म्य कळलं नाही, मी फक्त गुरुजी आलेत, उपचार हातात देत आहेत आणि मी फक्त करतोय, रुटीनचा परमार्थ झालाय. मी फक्त करायचे म्हणून करतोय पूजा, आणि याचा परिणाम असा आहे की मला त्याचं जे स्वच्छ दर्शन व्हायला पाहिजे भगवंताचं, ते होत नाहीये. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सहज सांगतात. परिस्थिती काय झाली माहितीये का, माझी दृष्टी तशी विकसित झाली नाही. आता जी मी प्रस्तावना मांडली की 50 वर्ष पूजा करून मला भगवंताचं दर्शन होत नाहीये, सगुण रूपात तो मला दिसत नाहीये, माझी आणि त्याची सुस्पष्ट ओळख होत नाहीये. याचं कारण काय आहे, मी फक्त यांत्रिकता त्यातली सांभाळतोय. पूजा करा म्हटल्यावरती पूजा करतोय,
पण त्यामध्ये जो भाव ओतायला सांगितलाय तो मी करत नाहीये. आणि तो भाव ओतणं याचं जर मार्गदर्शन कुठे केलं जात असेल तर ते फक्त आणि फक्त कथा कीर्तन प्रवचनामध्ये केलं जाईल. कारण वेद म्हणणारे जे गुरुजी आहेत, घरी आल्यानंतर वेद हे फक्त आज्ञा करतात आपल्याला, तुम्ही ही कृती करा, पण ती भावपूर्णतेनं करा. हा माझा स्वतःचा विचार असायला नको का? आणि ती जी दृष्टी विकसित करायची आहे ती फक्त आणि फक्त अध्यात्म श्रवणात होते. म्हणून मला नेहमी असं वाटतं की एखादा विशेष कुठला तरी विषय घ्यावा आणि त्याच्यावरती बोलावं, त्यापेक्षा अध्यात्म श्रवणावर आधी बोलायला लागेल. कारण माझ्या अध्यात्म श्रवणाच्याच संकल्पना स्वच्छ नाही झाल्या. ती माझी दृष्टी विकसित कशी होईल? माऊलींचं मी आता सांगत होतो. माऊली सांगतात की असा जो जीव आहे की रुटीन म्हणून परमार्थ करतोय, त्याला भगवत दर्शन होत नाहीये किंवा भगवंताची अनुभूती येत नाहीये, याचं कारण माऊली सांगतात, लचकलिया दिठी. काळजीपूर्वक ऐकूया. मग पाहणे जे जे उठी. लचकण्याचा आपल्याला अनुभव आहे. माझा पाय लचकला की काय होतं? पाय काम करत नाहीये. तसं माझी दृष्टी लचकण्याचा मला अनुभव आहे का हो कधी? नाही अनुभव आहे. कारण मी एका अशा मायेतल्या जीवनामध्ये जगतोय की मला याचा विचारच करता येत नाहीये. या ओळीचा अर्थ किती गंभीर आहे. माऊली सांगतात, लचकलिया दिठी, दृष्टीला लचक आली आणि त्याचा परिणाम माऊली सांगतात, लचकलिया दिठी मग पाहणे जे जे उठी. मी त्या मायेतच जगतोय. मला असं वाटतंय अभिषेक केला की स्वामी प्रसन्न झाले प्रसन्न हो. स्वामी काय अप्रसन्न आहेत का आपल्यावरती? प्रसन्नच आहेत. पण स्वामींना जास्त तेव्हा हा जीव आवडेल जेव्हा तो त्यांना जाणून घेईल. म्हणून अत्यंत काळजीपूर्वक परमार्थ करायला लागेल आम्हाला. लचकलिया दिठी मग पाहणे जे जे उठी, तया नाम सृष्टी मी या केली, माऊली सांगतात. म्हणून आता जी प्रस्तावना आपल्या समोर केली, व्यावहारिक जीवनामध्ये आपण जर विचार केला तर आपण स्वार्थीच आहोत. फक्त आत्मसाक्षात्कारी जो महापुरुष आहे ना, तो स्वार्थ करत नाही कधी. पण हा जीव स्वार्थीच आहे. कीर्तन प्रवचन झाल्यानंतर आमची अपेक्षा काय आहे? बिदागीचं पाकिट मिळावं ही अपेक्षा आहे ना. पूजा मी सांगितल्यानंतर पूजेची दक्षिणा मला मिळावी ही माझी अपेक्षा आहे. ती चूक आहे की बरोबर आहे ह्याचा आत्ता नको विचार करायला. आपल्याला पुढे प्रवचनात करूया कदाचित त्याचाही विचार. पण प्रामाणिकपणानं आपण चिंतन करायला लागेल. मला रोज करावं लागेल. एक दिवस करून भागणार नाही हे. रोज मला याचं चिंतन करावं लागेल. ज्याप्रमाणे भगवान महादेवांच्या शिवपिंडीवरती संततधार सुरू असते ना, त्याप्रमाणे मला या अध्यात्माच्या विचारांची संततधार माझ्या मस्तकावरती सातत्यानं सुरू ठेवावी लागेल. नुसतं मला नाही जमणार हे करून. कारण खरंच गांभीर्यानं विचार करूया. 1,00,000 वर्ष आयुष्य ज्या वेळेला माणसाचं होतं त्यावेळेला मला 60,000 वर्ष तपश्चर्या करण्याकरता एक वेळ होता. त्या तुलनेत आता कमी 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 एक एक शून्य कमी होत आलं. 100 वर्षाचं आयुष्य जगलो वाचलो तर, डायबिटीज झाला नाही तर, ब्लड प्रेशर वाढलं नाही तर, त्यातली 50 वर्ष माणसाची आयुष्य फक्त झोपण्यात जातं. आणि विज्ञानानं सिद्ध केलंय. अध्यात्मशास्त्र तर खूप आधीच सांगून ठेवतं हे सगळं. जर माझ्या आयुष्यातलं 50% जे आयुष्य आहे ते माझं झोपण्यात जातंय, आणि रात्रीच्या झोपेबद्दल सांगतायत ते, दुपारच्या नव्हे सांगत आहेत. तर खरा जो परमार्थ आहे तो कधी आम्ही करणार? म्हणून प्रामाणिकपणानं मला याचा विचार करावा लागेल की मी जर पूजा सांगतोय, साधी गोष्ट विचार करूया, माझं फील्ड ते म्हणून मी ते दृष्टांत देतोय आपल्या समोर. पूजा करतोय मी रोज. मला 2 सत्यनारायणाच्या पूजा आहेत. मी सत्यनारायण पूजा केल्यानंतर रात्री मला झोप लागत नसेल, याचा सरळ अर्थ असा आहे, माझं कर्म कुठेतरी चुकतंय, काहीतरी चुकलंय. ते मंत्र चुकले असतील असं नाहीये, माझा भाव चुकला असेल कदाचित. अनेक गोष्टी आहेत. विविक्षिप्त नावाच्या क्रिया ज्या सांगितलेल्या आहेत
गुरुचरित्र तर किती गोष्टी सांगतं. मीमांसोक्त क्रिया करणं किती कठीण आहे. काहीतरी चुकलंय आणि त्याचा परिणाम मला दक्षिणा किंवा पैसे हे सगळं मिळतंय, पण त्या कर्माचं समाधान मला मिळत नाहीये. आणि शास्त्र, पुराण, संत मंडळी या समाधानाचा शोध कसा घ्या हे आपल्याला शिकवतात. मग जर स्वार्थच करायचा आहे, समर्थ सांगतात, आहोत ना स्वार्थी, प्रत्येकानं ज्याचा त्यानं हा विचार करायचा आहे, खरंच मी स्वार्थी आहे. रात्री झोपताना एक श्लोक आवर्जून म्हणावा की सगळं माझं चुकलं, काय मला माहित नाही भगवंता काय तो काय आपल्याकडून करून घेतो आपल्याला काहीच अंदाज नाही. अनेक चुका होण्याचा संभव आहे माझ्याकडून, म्हणून त्याला प्रार्थना करावी. करचरण कृतं वा कायजन कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराधम. आणि हे जर माझी याची प्रॅक्टिस झाली, पुन्हा मी याचा उल्लेख असा करेन की कर्मकांड मला कर्मकांडाप्रमाणेच करावं लागेल, त्याचा आणि याचा संबंध नाहीये. पण ते कर्म करताना माझा भाव कसा असावा त्याचं हे विवरण करणं चाललंय. समर्थ सांगतात की जर स्वार्थच करायचा तर कुठला करा, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. आज भारताची नाही जगाची समस्या होईल. राजकीय पक्ष हे काय डोकं आपटतायत ना, आता वाटतंय ना आपल्याला असं. एकमेव कारण याचं हे आहे की ते अध्यात्म श्रवण करत नाहीत, आणि यामुळे किती वाईट अवस्था झाली भारताची. वास्तविक राजकारण नको बोलायला याच्यावर आपल्याला, कारण आत्मकल्याण हा मुख्य विषय आहे प्रवचनाचा. पण या लोकांनी जर ऐकलं तर समाज सुधारणार आहे ना. म्हणून समर्थ स्वच्छ सांगतात, मागे केले तितुके व्यर्थ. आता सांगितलं त्याप्रमाणे 50 वर्ष मी पूजा केली आणि अगतिक झाला हा देह, त्यावेळेला मला काय मिळणार आहे, कसा भगवंत मला प्राप्त होईल. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. म्हणून अनेको संतांनी या एका भक्तीला अनन्यसाधारण महत्व दिलंय आणि 2 भक्ती अनिवार्य सांगितल्या आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम असं करत करत आत्मनिवेदनापर्यंत पोहोचायचं जाऊन, पण त्यातली श्रवण भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती ही अनिवार्य आहे. होऊच शकत नाही असं की ज्यानं श्रवण केलं नाही आणि आत्मनिवेदनापर्यंत पोहोचला, केवळ अशक्य. काहीतरी एकदा तरी सद्गुरूंनी दीक्षा असेल, अनुग्रह असेल, काहीतरी कानात सांगितलेलंच आहे, म्हणजे ऐकलेलंच आहे. म्हणून या नवविधा भक्तीचा जर विचार आपल्याला कधी करायचा झाला तर अनन्यतेनं काय करा. पहिली गोष्ट की श्रवणाला जाऊन बसा. साधा विचार करूया, हो माझं एखादं घरातलं घड्याळ बिघडलं भिंतीवरचं, तर मी ते कुठेतरी रिपेअरिंगला नेतो, कुठल्या तरी दुकानामध्ये नेऊन सेल असेल, बॅटरी असेल ते टाकून आणतो. माझी गाडी बिघडली, गाडी रिपेअर करतो. माझं मन बिघडलं तर काय व्यवस्था आहे माझ्या मन रिपेअरिंग करण्याची. त्याचं एकमेव ठिकाण सांगितलं ते सर्व्हिसिंग करण्याचं, मन सर्व्हिसिंग करण्याचं, ते म्हणजे अध्यात्म श्रवण आहे. वास्तविक वैयक्तिक पातळीवरती अशा आयोजन, पुन्हा मी त्यांची स्तुती नाही करत आहे कारण इतके महान आहेत ते, स्वामींवरती इतकी निष्ठा आहे, मी बघितलंय त्यांचा अभिषेक करताना म्हणून सांगतोय. पण खरंच हे आयोजन करून आज आपण संख्या जरी कमी जास्त असली तरी भागवताचाच नियम जो बघायचा झाला तर जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत, अशी श्लोकच आहे भागवतामध्ये. तुम्ही आणि मी हे ठरवून नाही झालेलं, एवढं निश्चित आहे. कुठली तरी पुण्याई तुमची माझी आहे की स्वामी इथे घेऊन आले. म्हणून ते अध्यात्म श्रवण किती महत्वाचं आहे. अहो, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवण्याकरता फक्त अध्यात्म श्रवणच काम करणार आहे. भागवताचा जो आरंभ झालाय पहिल्या स्कंदामध्ये राजा परीक्षिती करता,
कुठलं साधन केलंय सांगा ना त्यांना. राजा परीक्षितांना फक्त श्रवण केलंय 7 दिवस बसून. प्रसंग बघूया तो काय झाला. आपण सगळे माहितीतला आहे आपल्या हा प्रसंग. महाभारतीय युद्धाचा शेवटचा दिवस झाला. सगळं ते महाभारतीय युद्ध झालं आणि आता राजा परीक्षिती सिंहासनावरती बसलाय आणि आता राज्य सुंदर चाललंय. शिकारी करता गेलाय जंगलामध्ये आणि असा प्रसंग झाला की वाट चुकलाय राजा. जे सैनिक होते, सेवक होते, ते दुसरीकडे गेलेत आणि हा राजा दुसरीकडे आलाय. इतका तहान लागलेली होती राजाला, भूक लागलेली होती. क्षुधितः तृषितः वृषम. आणि राजा विचार करतो काय मिळेल मला खायला. एकदा भूक लागली माणसाला की आपल्या मनावरचा संयम निघून जातो. या नियमाप्रमाणे राजा एका आश्रमासमोर आला. शमिक ऋषींचा आश्रम. या आश्रमामध्ये शमिक ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, समाधी अवस्थेमध्ये होते. भुकेचा परिणाम असा झाला, राजाला वाटलं की हा साधू ढोंग करतोय, कारण मी आल्यानंतर माझं आदरातिथ्य त्याला करायला लागेल म्हणून ढोंग करतोय. वास्तविक शमिकांची समाधी लागलेली होती. पाणी हवंय. नेहमी मला असं वाटतं की त्या आश्रमात आज जरी जाऊन ह्या राजाने पाणी पिऊन आला असता तरी काय म्हणणार होते शमिक ऋषी. अख्खं राज्यच त्याचे चक्रवर्ती सम्राट आहे राजा परीक्षित. तसं झालं नाही, गैरसमज करून घेतला. मृत सर्प तिथे पडलेला दिसला. तो मृत सर्प बाणाच्या टोकावरती अडकवला आणि या ऋषींच्या गळ्यामध्ये अडकवला. काय करते भूक आणि कसा संयम सोडते. कलियुगातलं पहिली गोष्ट सांगितली की चांगली माणसं चांगली वागत होती, वाईट माणसं वाईट वागतायत कलियुगात. ठीक आहे, म्हणजे आहेत शक्य ते. पण चांगली माणसं वाईट वागायला लागली, निश्चित समजावं. गोंदवलेकर महाराज सांगतात कलियुग सुरू झालं. चांगली माणसं वाईट वागायला लागली की कलियुग आहे. आणि याप्रमाणे राजा परीक्षितीने तो सर्प अडकवला शमिकांच्या गळ्यामध्ये. वास्तविक हा आलेला कळलं नाही शमिकांना. मृत सर्प अडकवलेला कळलं नाही, पण पाठीमागे त्या कौशिकी नावाच्या नदीच्या त्या किनाऱ्यावरती मुलं खेळत होती आणि त्या शमिकांचा मुलगा शृंगी नावाचा ऋषीपुत्र याच्या सवंगड्यांनी मित्रांनी येऊन त्या ऋषींच्या मुलाला म्हणजे शृंगीना सांगितलं तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मृतसर्प अडकवलाय. धावत आला, बघितलं दृश्य. सर्प काढला बाजूला, राजा निघून गेला होता. मुंग्या लागल्या होत्या त्या सर्पाला, असं वर्णन आहे भागवतामध्ये. अंग पुसलं वडिलांचं. हळूहळू ती समाधी उतरली. प्रसन्नतेनं शमिक ऋषी विचारतात शृंगीला काय झालं रे बाळा. रडत होता शृंगी. आम्ही ऋषी मुनी आश्रम जे आहेत अरण्यामध्ये हे इतके लांब का बांधलेले आहेत. कुठल्याही सामान्य जीवाचा त्रासच व्हायला नको म्हणून इतक्या अरण्यामध्ये आम्ही राहतो आणि इथे सुद्धा येऊन जर आम्हाला त्रास देत असतील तर तो या संपूर्ण सृष्टीचा चक्रवर्ती सम्राट का असेना. माहित नव्हतं वास्तविक शृंगीना. शाप दिलाय. तो भले राजा असेल, सामान्य जीव असेल, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा महाभयंकर असा सर्प येईल आणि दंश करेल. हा शाप दिलाय मी, असं शृंगी सांगतात आपल्या वडिलांना. वडिलांनी कौतुक केलं का शृंगींचं. रागावले त्याच्यावरती. बाळा, ब्राह्मणानं कधी शाप द्यायचा नाहीये, कारण ती पुण्याही खर्च होणार आहे ना शापाला. पण निश्चित ज्या अर्थी तुझ्या मुखामधून हा शाप बाहेर पडला, अंतर्ज्ञानानं जाणलं शमिकांनी की हा रे शाप सामान्य कुठल्या जीवाला झालेला नाहीये. तो या संपूर्ण पृथ्वीचाच चक्रवर्ती सम्राट असणारा राजा परीक्षितीला झालाय.
शृंगींना सांगितलं किमान काही सेवक घ्या आणि त्यांना जाऊन निरोप तर पोहोचवा. इथे राजा काय करत होता याचा विचार करूया. संध्याकाळच्या वेळेला स्नान संध्या आटोपून राजाच्या मनात सुद्धा विचार येत आहेत की मी कशा करता अडकवला मृतसर्प. सज्जनांचे पहिलं लक्षण सांगितलं, एखादी कृती जर चुकीची घडली तरी सुद्धा मनामध्ये तोच विचार सातत्याने येत राहतो, पश्चाताप होत राहतो, मी कशाला असं वागलो, समोरचा भले चुकीचा असेल पण मी का रागवलो त्याच्यावरती. हे सज्जनतेचं पहिलं लक्षण सांगितलंय. या चिंतनात राजा परीक्षिती आहे. आणि इतक्यामध्ये निरोप आला. प्रसंग सगळा आपल्याला माहितीये. तो निरोप मिळाला की असं असं झालंय, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा महाभयंकर सर्प मला चावेल आणि माझा हा देह पडणार आहे. आता मात्र परीक्षितीला भीती वाटायला लागली. आणि ती भीती काढण्याचं काम कोणी केलं असेल तर शुकदेवजी महाराजांनी केलं. अनेक ठिकाणी तो फिरलाय. आता प्रसंग तो बघायला नको, कारण मुख्य विषय भागवत नाहीये. शुकदेवांकडे आल्यानंतर शुकदेवांनी काय केलंय, पहिली गोष्ट त्याचा आत्मविश्वास वाढवलाय. घाबरून जाऊ नको, मृत्यू निश्चित आहे. आज नाही आला तर नंतर कधीतरी निश्चित येणारच आहे. पण एक खात्री आहे की तुला 7 दिवसात नंतर मृत्यू येणार आहे, म्हणजे 7 दिवस तुला मृत्यू येणार नाहीये ही खात्री आहे. आज आम्हाला तेवढी खात्री नाही हो. आणि त्या वेळेला जो उपदेश केलाय तो उपदेश म्हणजे संपूर्ण भागवत त्याला ऐकवलं. परीक्षितीनं काय साधन केलं सांगा ना. फक्त आणि फक्त 7 दिवस 10.5 तास रोज तो ऐकत होता. घाबरू नका, आपण 2-2.5 तासात थांबणार आहोत. 10.5 तास फक्त कानांचे प्राण करून परीक्षिती ऐकतोय आणि क्षणात उद्धार झालाय. इतकं महात्म्य अध्यात्म श्रवणाचं आहे. कारण आम्ही ठाईचं बैसोनी करा एकचित्त जे सांगतात ना स्वामी स्वरूपानंद, शांत जाऊन फक्त कथेला जाऊन बसा. आणि आजपर्यंत ऐतिहासिक अशा नोंदी आहेत की कथा कीर्तन प्रवचना मार्फतच अनेक लोकांचे कलियुगामध्ये उद्धार झाले. म्हणून ही राजा परीक्षिताची गोष्ट आपल्याला सांगितली. माझा जो प्रपंच करायचा, आता मुख्य विषयावरती अशा दृष्टीने येऊया. माझा प्रपंच करायचा आहे, तो प्रपंचातली कर्तव्य बाजूला ठेवून मला परमार्थ नाही करायचा. अनेक वेळेला असा गैरसमज होतो की जपाला मी बसलोय आणि जर तेवढ्यात त्या वेळेतलं जर माझं काम कुठलं असेल, माझी ड्युटी कुठली घरातली असेल, ती जर मी चुकवली आणि मी फक्त जप करत बसलो, नामस्मरण करत बसलो, पूजा करत बसलो, तर प्रपंचातल्या जबाबदारीचा, प्रपंचातल्या कर्तव्यातला कर्तव्यच्युतीचा दोष मला लागतो आणि माझी प्रपंचातही प्रगती होत नाही आणि परमार्थातही प्रगती होत नाही. असा मला परमार्थ करायचा आहे का? अजिबात नाही. म्हणून संत मंडळी समर्थ ज्या वेळेला सांगतात आधी प्रपंच करावा. नेटका म्हणजे काय आहे, तो व्यवस्थितच करा. एक वेळ परमार्थ नाही केला तरी चालेल. जर मला प्रपंच प्रारब्ध योगानं जर माझा विवाह झालाय, प्रारब्ध योगानं जर माझा प्रपंच सुरू झालाय, तर तो प्रपंच आधी व्यवस्थित करा. जे काही पॅरामीटर्स सांगितलेत की मुलगी असेल मला, तर मुलीच्या लग्नापर्यंतची जबाबदारी ही त्या आई वडिलांची आहे. तिथपर्यंत तर प्रपंच करायलाच पाहिजे. मुलगा असेल, मुलाच्या मौंजी बंधनापर्यंत मला प्रपंच करावाच लागेल. ही मुख्य जबाबदारी देतं अध्यात्मशास्त्र आम्हाला. कारण गृहस्थाश्रमावरती बाकीचे 3 आश्रम अवलंबून आहे. म्हणून कर्तव्यच्युतीचा दोष मला लागू नये म्हणून आधी प्रपंच करावा नेटका. आणि तो नेटका करता करता फिका होत जात असे असं समर्थ सांगतात. पण तो आधी प्रपंच करावा नेटका नंतरचं जे वाक्य आहे समर्थांचं, नंतरचा जो श्लोकातला अर्थ आहे, मग घ्यावे परमार्थ विवेका. काय शब्द वापरतायत समर्थ, येथे आळस करू नका, विवेकी हो. एकदम इतकं क्रिस्टल क्लिअर मी तुम्हाला सांगतो. संतांचं कुठलंही वचन घ्या. आता मी रामदास आहे म्हणून समर्थांचे दृष्टांत आपल्या समोर ठेवतोय. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. एक शब्द त्यातला खोडण्यासारखा आहे का मला सांगा. म्हणून हे जे संतांची वचनं जी आहेत ना, ह्यामध्ये प्रसाद भरलेला असतो.
संतांच्या मुखातनं आलेलं वाक्य काय सामान्य असेल का? ज्यांना आत्मसाक्षात्कार झालाय, प्रत्यक्ष रामांचं दर्शन झालंय, ते एखादं वाक्य तरी चुकीचं बोलतील का? म्हणून या चिंतनात राहण्याकरता अध्यात्म श्रवण करावं. काय काय गोष्टी सांगितल्या, हळूहळू टप्प्यानं आपण जाणार आहोत. 1-2-3 विषय आपल्याला बघायचे आहेत. जंतूनाम नरजन्म दुर्लभमतः पुष्पम ततो विप्रता. विवेक चूडामणीमध्ये आचार्य सांगतात किती दुर्लभ आहे माहितीये का? हे मनुष्य देह मिळणंच किती कठीण आहे. सामान्य आहे काही गोष्ट. आपल्याला त्याचं विशेष का वाटत नाही माहितीये का? कारण आपण आपल्या भोवती एक विश्व निर्माण केलंय स्वतःच, की अमुक अमुक एक गोष्ट असली म्हणजे मी सुखी आहे, अमुक अमुक एक गोष्ट असेल म्हणजे मी दुःखी झालो. इतकं सामान्य नाही आहोत. या सुख आणि दुःखाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा. वास्तविक आपण सुखीही नाही आहोत आणि दुःखीही नाही आहोत. हा जो जीव आहे हा सर्वत्र सदा समप्रमाणात भरून जे राहिलेलं तत्व आहे, आनंद नावाचं जे काही आहे ना, परब्रह्म तत्व आहे, तोच हा जीव आहे. मग हा जीव सुखी किंवा दुःखी कसा असेल? म्हणून हे हळूहळू आता आपण प्रगती जी करतोय परमार्थामध्ये, की तो आनंद स्वरूप जो परमात्मा आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं. म्हणून हा जीव ज्या प्रारब्ध योगानं आलाय त्या देहामध्ये आल्यानंतर प्रगती करा, अध्यात्म मार्गामध्ये प्रगती करा. किती दुर्लभ आहे हा. आचार्य सांगतात विवेक चूडामणीमध्ये, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, आता जो विचार सांगितला तो, की मनुष्य देह मिळणंच दुरापास्त आहे. ज्या वेळेला, असं गरुड पुराणातलं वचन आहे हे, ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं, मला वाटतं 3-4 अध्यायात हा विचार आलाय, त्याच वेळेला जो देह मिळतो तो मनुष्य देह मिळणार आहे. म्हणजे किती फिरून यावे लागणार आहे? 84 लक्ष योनी फिरून आला, आणि जर पाप पुण्य समान झालेलं असलं तरच देह मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार आहे. हो, आपल्याला असं वाटतंय की 84 लक्ष योनी फिरून आला की माणसाचा देह, पाप पुण्य सुद्धा समान व्हावं लागेल. एक मोघम बोलताना शास्त्रकार सांगतायत की इतक्या प्रकारच्या योनीतनं हा जीव जातोय, बेडूक होतोय, माणूस होतोय, बैल होतोय, पण त्याचं प्रत्येक जन्मातलं जे प्रारब्ध आहे ना त्याला प्रॉब्लेम नाहीये. मनुष्य देहामधलं प्रारब्धाला प्रॉब्लेम आहे. कारण कर्माचा अधिकार माझा आहे ना, कर्म करण्याचा अधिकार हा माझ्याकडे, हा बाकीकडे. साधा विचार करूया, जर गायीनं दूध दिलं तर गायीला पुण्य नाही मिळत आहे त्याचं. वाघानं गायीला मारलं तर वाघाला पातक लागत नाहीये त्याचं, कारण तो निसर्गाचा नियम आहे. बुद्धी नावाची जी गोष्ट आहे ती फक्त मनुष्य देहात आहे, आणि त्याचा परिणाम या देहात जे कर्म चुकीचे झाले, त्यामुळे मी जी प्रस्तावनेमध्ये बोललो की गतानुगतिको लोकः, मी फक्त त्याच्या चक्रात अडकलोय. 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे त्याच्यामध्ये मी अडकलो. आणि म्हणून ती जी पुण्याई वाढवायची, ती साधनेनं वाढवायची. त्याबरोबरच माझी प्रगती ज्या क्षणाला क्लिक होणार आहे ना, आत्मसाक्षात्कार होणार आहे, त्यावेळेला जन्मच संपणार आहे. या स्थितीपर्यंत ते पोहोचलेत म्हणून ते तिथे बसलेत, आपण इथे बसलो. मनुष्यत्वम. आणि दुसरी गोष्ट सांगितली, नुसता मनुष्य देह प्राप्त होऊन चालणार नाही, तर या देहानं जो अंतिम विचार करायचा या देहाचा, तो विचार म्हणजे मुमुक्षुत्वम, मोक्षाचाच विचार करायचा. एक व्यावहारिक पातळीवरती 15-20 वर्ष 25 वर्ष मला प्रपंच करावा लागेल, त्याकरता जो काही लोभ असेल, मोह असेल, थोडं मला आलंबन घ्यावं लागेल माझ्या प्रपंचाकरता, हे निश्चित आहे. पण एक ना एक दिवस, आता म्हटलं त्याप्रमाणे 50 वर्ष झोपेत गेली, उरलेल्या 50 वर्षाचा तरी मला गांभीर्यानं विचार करावा लागेल की नाही. आणि तो विचार कुठला असेल तर तो विचार म्हणजे मुमुक्षुत्वम, मोक्षाचीच इच्छा करायची. आणि त्याकरता अनेक प्रकारच्या व्यवस्था आपल्या दिल्यात. त्यातल्या मुख्य व्यवस्था म्हणजे वयोगट नेमून दिले. काय आहेत वयोगट? तर वय वर्ष 1 ते 25 ब्रह्मचर्य आश्रम सांगितला. मोक्षाकरताच हे सगळं ठरलंय, कळण्याकरताच ही सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत.
10वीची परीक्षा पास व्हावंच लागेल. त्याकरता तुम्ही 21 अपेक्षित वापरा, नवनीत वापरा, टेक्स्टबुक वापरा, नाही तर धडे वाचा. ते हे मार्ग सांगितलेत. वय वर्ष 1 ते 25. व तुम्हाला काय झेपेल, काय करायचं, तर व्यवस्थित पद्धतीनं मला अभ्यास करावा लागेल. ब्रह्मचर्य आश्रम. 25 ते 50 व्यवस्थित आधी प्रपंच करावा नेटका. एक्झॅक्टली ही ओवी 25 ते 50 या वयोगटाकरता लिहिली असणार आहे समर्थांनी, की तू प्रपंच आधी व्यवस्थित कर. त्यानंतर वय वर्ष 25 ते 75. कलियुगातला विचार आहे हा. वानप्रस्थाश्रम. वनात जाण्याकरता प्रस्थान ठेवणं म्हणजे वानप्रस्थाश्रम. आता जाऊ शकतो का आम्ही वनप्रस्थाश्रमात? नाही जाऊ शकत. पण मनानं हा विचार करायचा आहे. 4 वाजता चहा मिळाला ठीक आहे, नाही मिळाला तरी ठीक आहे. ही प्रॅक्टिस करायची. ही प्रॅक्टिस करायची. गमतीनं सांगतो हे सगळं, पण खरंच आहे. आत्मपरीक्षण ज्या वेळेला आपण करतो ना, काही लोकांना बघा ना तुम्ही, चहा सकाळी घेतल्याशिवाय पुढचं काय होतच नाहीये. कारण माइंडसेट तसा आहे. मनात मी ठरवलंय माझं पोट साफ होणार नाहीये चहा घेतल्याशिवाय. म्हणून हे शनै शनै, ज्या आज शनी गोचर होतोय ना, शनै शनै माझी प्रगती व्हावी, त्या गतीनं का होईना माझी प्रगती व्हावी. ही जी आलंबन आहेत, अमुक एक गोष्ट मला प्राप्त झाली की मी सुखी होतोय, म्हणजे त्या गोष्टीवरती माझं सुख अवलंबून आहे. अमुक एक गोष्ट नाही मिळाली, मी दुःखी होतोय. आणि खरं ज्ञान हे नाहीये. काय प्रसंग झालाय विचार करूया, की या मॅटर आणि एनर्जी मध्ये मनुष्य इतका अडकलाय, त्याला मॅटर हेच खरं वाटतंय. आतली जी एनर्जी आहे ना, त्याचा तो विचार करत नाहीये. आणि म्हणून खऱ्या जो आत्मानंद ज्याला काही म्हणतात, परमानंद म्हणतात, त्याच्यापासून तो वंचित राहिलाय. म्हणून त्याची प्रॅक्टिस वास्तविक, मला तर वाटतं भागवत गुरुजी म्हणून आहे तिथे, ते म्हणाले की नोकरी लागली, वयाच्या 20-25व्या वर्षी नोकरी लागली, ज्या दिवशी नोकरी सुरू झाली त्याच दिवशी जपमाळ हातात घ्या. कारण 75व्या वर्षी मी वानप्रस्थाश्रमाची तयारी करेन हे केवळ अशक्य आहे. मनुष्य इतका त्या प्रपंचामध्ये आसक्त होतो, कारण नियमच तसा आहे ना, सिद्धांत तसा आहे. तुम्ही जपमाळ घ्या हातामध्ये, की तुम्हाला जपमाळेबद्दल, पूजा अर्चेबद्दल, परमार्थाबद्दल एक आसक्ती वाटते, हे करावंसं वाटतं. तसं प्रपंच केल्याचा परिणाम, मला प्रपंचच खरा वाटतो आणि त्यामध्येच मी आसक्त होतोय. ह्याच्यापासून आपल्याला थोडंसं लांब जायचं, म्हणजे विचारानं तरी जायचं. प्रॅक्टिकली नाही होणार, वेळ लागेल आम्हाला व्हायला. म्हणून वय वर्ष 75 ते 50 ते 75 ही प्रॅक्टिस करण्याकरता ठेवलेली आहे, की मी खरंच आश्रम असा आहे, वनामध्ये राहायची माझी वेळ आली तर मी काय करेन. म्हणजे याचा अर्थ 75व्या वर्षानंतर गोळ्या बंद करायच्यात का डायबिटीसच्या? अजिबात नाही. ज्यानं हे विठ्ठलाचं नाम घ्यायचंय ना, त्यानं पथ्य पण सांभाळायचं. असं करायचं नाही की मी आता वानप्रस्थाश्रमाचा विचार करतोय, कसंही वागलं तरी चालेल आणि काय गरज आहे, कधी देह पडणार आहे, एवढंही लूज राहायचं नाहीये. कारण पुन्हा तो त्याचा दोष सांगितलाय. पथ्य न करून असोनी व्यथा, समर्थ सांगतात. म्हणजे जे पथ्य सांगितलंय, औषध न घेई सर्वथा, औषध घेत नाहीये. ऐसा जो का मुढा वेढा, तो एक मूर्ख, समर्थ सांगतात. किती म्हणजे किती मायन्यूट सांगितले त्याच्यात. म्हणून त्याची तयारी करायची. आणि प्रत्यक्ष 75 ते 100 जो संन्यास आश्रम आम्हाला घ्यायचा आहे, आजही तो कठीण आहे संन्यास आश्रम, पण किमान त्याचा विचार तर करून ठेवूया. विचाराने जर तो त्याचं चिंतन करत राहिलो ना, तर कुठल्या तरी जन्मात, कुठल्या तरी, म्हणजे काही शाश्वती नाहीये, कधीतरी मला वाटेल की हे 4ही आश्रम याच्यातून उत्तीर्ण होऊन आत्मसुखापर्यंत मी जाऊन पोहोचेन. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. आणि शेवटचं आचार्य सांगतात, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे महापुरुष संश्रया.
संतांच्या सहवासात बसायला फक्त पुण्य लागतं, भेटतच नाही तो. असे कितीतरी अनुभव आपल्याला सांगता येतील व्यवहारातले. कारण सज्जनगडावरती एक तरुण आहेत, प्रवचनातलं नाव नको फक्त घ्यायला त्यांचं, इतके अधिकारी आहेत पण ते कधीही लोकांतात नसतात, ते फक्त एकांतात असतात. याचं कारण काय माहितीये का? कारण आम्ही जर गेलो त्यांना काही भेटायला विचारायला तर आम्ही प्रपंचातल्या समस्या विचारतो. परमार्थात माझी प्रगती कशी होईल हे आम्ही विचारत नाहीये संतांना. किती दुर्दैव हे परमार्थाचा विचार करूया या गोष्टीचा. आणि हे 30-30, 40-40 वर्ष परमार्थात आहेत आणि ते मागतायत. म्हणून संत कधीच आपल्या विचारात पण घेत नाही तो आपल्याला. जो या भवसागरामध्ये अडकलेला आहे ना त्याचा विचारही ते करत नाहीत. एका अर्थानं विचार करतात म्हणून असं प्रपंच चाललेला असतो आपला. पण परमार्थाचा जर विचार केला, सामर्थ्य लपवी माऊली सांगतात, महत्व हारवी पिसेपण मिरवी जगामध्ये, असे स्वामी आहेत. किती लोकांना कळले स्वामी सांगा ना मला. म्हणून अध्यात्म याचा विचार करत 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 मला परमार्थामध्ये खरंच माझी प्रगती व्हावी असं वाटतंय का? नुसतं आपण स्वामींच्या इथे येऊन बसून माझ्या आतल्या ज्या चित्तवृत्ती आहेत, माझी प्रगती होण्याचं नोंद ते घेत नसतील का? आता ते जर सद्गुरु तत्व सगळीकडे भरून राहिलेलं आहे तर ते नोंद घेत नसतील का? म्हणून सातत्यानं मला तर नेहमी असं वाटतं की ह्याचं एक रुटीन बनवून घ्यावं की मी दिवसभरामध्ये काय काय करतो. सामान्य बोलूया आपण. काय होतं हे एवढं सगळं ऐकून ना यातले ऍप्लिकेशन्स जर मिळाली नाही, मी करायचंय का हेच जर कळलं नाही शेवटपर्यंत प्रवचन ऐकून, तर काय उपयोग येते प्रवचन? म्हणजे परत आता पूजेचं सांगितलं तसं प्रवचनाचं होणार. तर ह्याचं मला एक लिस्ट करावी लागेल दिवसभरामध्ये. माझं वय काय आता, माझा वयोगट काय चाललाय, यानंतर मी कुठल्या आश्रमात आहे आता, माझं कर्तव्य काय आहे. जर मी 25-30चा तरुण असेल तर प्रपंच व्यवस्थित करणं हे माझं कर्तव्य आहे. मग त्या प्रपंचाकरता पैसे कमवून आणणं, ते पैसे किती वेळ कमवायचे. आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर मग 10 तास त्याला काम करायला लागतं. 7-8 तासच सांगितलेत खरे, पण 10 तास पकडूया ट्रेनचा प्रवास पकडून. 10 तास मी माझ्या अर्थार्जनाकरता, माझ्या पोटाकरता, माझा प्रपंच व्यवस्थित व्हावा याकरता खर्च केले 24 तासातले. त्यानंतर एक 7 ते 8 तास झोप सांगतात. आयुर्वेदानं आधी सांगितलंय, ॲलोपॅथी आता सांगते. 8 तास माझे झोपेत गेले. 10 आणि 8 18 तास. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आंघोळ संध्या करत असले तर संध्या, नाही तर रील्स बघण्यातला वेळ. ह्याचं गणित आपण जर मांडलं तर ते एक 2-2.5 तास पकडा. म्हणजे झाले किती तास? 20 तास साधारण झाले. साधारण बोलतोय हे सगळं. 20 तास झाले. आमच्यासारखा एखादा प्रोफेशन हे घेतलेलं असेल, करिअर घेतलं असेल तर दुपारी झोप आवश्यक आहे, कारण 4 वाजता उठून पूजेला चालले. ते 1 तासभर दुपारची झोप पकडा, म्हणजे 21 तास झाले. तरी सुद्धा 3 तास माझ्या हातात राहतात. या 3 तासाचंच प्लॅनिंग करायचं आपल्याला. बाकी 21 तासाचा विचारच करू नका. 3 तासाचं नियोजन आपल्याला असं करायचं की 1 तास मला माझं शरीर आधी उत्तम राहायला पाहिजे. कारण पोट भरलेलं असलं तर प्रवचन करणार आहे. नंतर काहीतरी न्याहारी मला आहे म्हणून एवढ्या ताकदीवर मी बोलू शकतोय. म्हणजे गंमत सगळी चालली ही. तर शरीर माझं व्यवस्थित राहायला पाहिजे. मला योग्य व्यायाम कुठला विचार करा. कारण परवाच्याच दिवशी आमच्या इथे राहतो तिथे ते सांगत होते की योगासनं तुम्ही जर सातत्यानं केली व 25शीत मी सुरू केली, आता कळलंय मला म्हणून म्हणतोय, लहानपणापासूनच हे सगळं करायचंय, तर त्याला शेवटपर्यंत म्हणजे तो देह पडेपर्यंत कधीही म्हणाले दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून चालावं लागत नाही. व्यवस्थित योग जमला पाहिजे. याचं कारण असं आहे की हे जे स्नायू आहेत सगळे, हे जर जोडले, असं वर्णन आहे, फिजिक्स आहे, सगळ्या जर आपल्या नसा जोडल्या तर किती अंतर होईल त्याचं? पृथ्वीचा जो व्यास आहे तेवढं होईल असं वर्णन केलं.
म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेतली तरी सुद्धा ती पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचंच पुण्य आहे. म्हणून हे स्नायू विकसित राहायला पाहिजेत, व्यवस्थित राहायला पाहिजेत. म्हणून तासभर मला द्यायला लागेल. त्या तासभराचं आधी नियोजन करावं लागेल की बाबा 20-25 मिनिटं मी योग करायला पाहिजे, एक 15-20 मिनिटं चालून यायला पाहिजे, 40 मिनिटं तर सांगितलंय चालायला, पण 1 तास मोघम सगळं बोलूया रॅन्डम पद्धतीनं, तासभर मला माझ्या शरीराकरता द्यावा लागेल. 1 तासभर मला अध्यात्म श्रवण करावं लागेल. कारण ग्रंथ कुठला वाचायचा आहे ना हे कळण्याकरता हे इथे येऊन बसावं लागेल. नाही तर घरामध्ये अनेक ग्रंथ, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामांचा गाथा आहे, समर्थांचा गाथा आहे, भागवत आहे, रामायण, ह्यातलं माझ्या काय उपयोगाचं आहे, जी प्रस्तावनेमध्ये मी सांगितली ती गोष्ट. म्हणून 1 तास मला अध्यात्म श्रवणाकरता द्यावा लागेल. आता जे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे, रोज का हे प्रवचन आयोजन करणं शक्य नाहीये. मग मी ते युट्यूबवरती, आता एवढं चांगलं माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर मी त्याच्यावर रील्स बघत बसतोय. म्हणून आम्हाला निबंध होता 10वीला की विज्ञान हे आपल्यावरती आलेली आपत्ती आहे की इष्टापत्ती आहे, निबंध होता. आणि त्यामध्ये आम्हाला शिकवलेलं, निबंधाची पुस्तकच आहे, त्याच्यात पहिलं वाक्य होतं की विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. अगदी मला आठवत होतं, निबंध पाठ करून मी दिलेला म्हणून मला आठवतं. तर विज्ञान हे दुधारी शस्त्र कसं सांगतायत? वास्तविक मोबाईलमध्ये किती चांगल्या प्रकारचं मिळू शकतं ना, नॉलेज नाही म्हणता येणार त्याला, डिटेल्स म्हणूया आपण, पण आम्ही बघतोय रील्स, आणि त्याचा परिणाम माझी प्रगती होत नाहीये. मग जर मला फिजिकली जाऊन शक्य नाहीये बसणं प्रवचनाला, मग मी तासभर 15-20 मिनिटं का होईना हो, त्याच्यामध्ये जी चांगल्या लोकांची प्रवचन आहे, चैतन्य महाराज देगलूरकर असतील, मकरंद बुवांची त्याच्यावरती कीर्तन आहेत, अनेक उत्तम असे विद्वान लोकांची त्याच्यावरती प्रवचन कीर्तन आहेत, हे मी करायला पाहिजे. कारण मी आत्ता बाहेर जाऊ शकत नाही ना कुठे. 1 तास त्याकरता, आणि 1 तास घरामधले जे सद्ग्रंथ आहेत, जी आत्ता यादी घेतली त्यातला माझ्या उपयोगाचा कुठला आहे तो मी दिवसभराच्या चिंतना करता, दासबोधातले 2 समाज जरी रोज वाचले तरी त्याचं मनन चिंतन दिवसभर चालू राहणार आहे ना, याकरता खर्च करायचे. म्हणून कलियुगातलं सोपं साधन कुठलं करा तर भगवंताचं नामस्मरण जे आहे, भगवंताचं लीला संकीर्तन आहे, त्याचं गुणसंकीर्तन जिथे सुरू आहे तिथे जाऊन बसा, आणि त्याचा परिणाम जे काय व्हायला पाहिजे ते माझ्या चित्तवृत्ती बदलतील. सद्गुरूंच्याच कृपेनं ते सगळं होत असतं. आणि यानंतर अध्यात्म श्रवणाचा विचार झाल्यानंतर काय साधन सांगितलंय, सोपं साधन, ते म्हणजे फक्त नामस्मरण करा. कारण नामस्मरणाचा परिणाम इतका सूक्ष्म होतो. 13 कोटीच रामनाम जप का, 12 वर्षच तपश्चर्या का, माझी सगळी गुणसूत्र त्या नामानं बदलतात. सुभाषित सुंदर आहे, रामनाम घ्या असं सांगतात. राकारोच्चार मात्रेण, राम या शब्दाची फोड केली, राकारोच्चार मात्रेण मुखं निर्याती पातकम पुनः प्रविष्ट संविद्या मशब्दस्तु कपाटवत. राकारोच्चार मात्रेण सूक्ष्म आहे, थोडं काळजीपूर्वक ऐकूया. हळूहळू आपल्याला प्रगती करत जायचंय या प्रवचनात सुद्धा. राकारोच्चार मात्रेण, फक्त राम मधला रा हा शब्द घेतला, अक्षर घेतलं. बसा बसा. राकारोच्चार मात्रेण राम फक्त शब्द म्हटला, काय झालं त्या राचं? मुखं निर्याती पातकम, जी काही पातकं घडलेत ती मुखावाटे बाहेर जातात. मग पुढचा म शब्द कशा, म अक्षर कशा करता म्हणा. राकारोच्चार मात्रेण मुखं निर्याती पातकम पुनः प्रविष्ट संविद्या, पुन्हा ती पातकं जी बाहेरची आहेत ना ती आत येण्याचा संभव आहे. पुनः प्रविष्ट संविद्या म्हणून म म्हणा. म म्हटला की कसा म्हणा, म मशब्दस्तु कपाटवत. असं रामनामाचं महात्म्य आहे. सोपी आहे का ही गोष्ट? अहो, मुखात भगवंताचं नाम येणं सुद्धा पुण्याचीच गोष्ट सांगितली, सामान्य नाहीये. बघा तुम्ही, विचार करा या गोष्टीचा. सगळ्याच वेळेला आम्हाला भगवंत आठवतं का हो? नामस्मरण भक्ती करता आपलं बोलणं चाललंय हे नाही आठवत.
आता हे सगळं युट्यूबवर वगैरे यायला लागलंय ना, 20 सेकंद तुम्ही 100 आकडे मोजा राग आल्यानंतर. हे आपल्याकडे आधी सांगितलंय हो, हे जुनं आहे. रामनामाची महती किती आहे माहितीये का? आपण तर खूप चांगल्या समाजामध्ये राहणारे आहोत, चांगल्या चित्तवृत्तीचे आहोत, पण ज्याच्यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे जास्तीत जास्त रामायणाला, ते वाल्मिकी कसे होते? वाल्मिकींची कथा इथे प्रकर्षानं येते, कारण उफराट्या नामासाठी समर्थ सांगतात दासबोधामध्ये, वाल्मिक तरला उठा उठी. काय असेल वाल्मिकींचं चरित्र? प्रचेतसांचा 10वा पुत्र आहे, ज्याचं नाव रत्नाकर आहे. दस्यू झाला तो नंतर. रत्नाकर असं त्याचं नाव आहे. बाकी 9 मुलं आणि हा शेवटचा शेंडेफळ म्हणतात, असा तो इतका लाडानं वाढलाय रत्नाकर. लाड इतके झाले, हळूहळू हळूहळू चोऱ्या करायला लागला. आई वडील निवर्तले, देह पडला, आणि आता जबाबदारी ह्याच्यावरती आली प्रपंचाची. सुंदर. आता करायचं काय? प्रपंच चालण्याकरता सुंदर वाटमारी करायला लागला हा रत्नाकर. सद्गुरू काय करतात फक्त ऐकूया आणि पुढे विषयाला प्रारंभ करूया. हा रत्नाकर वाटमारी करायला लागला स्वतःच्या स्वार्थाकरता. स्वतःच्या स्वार्थाकरता त्या वाटेतल्या लोकांचे कान कापायचा, कानातल्यांकरता, अंगठ्यांकरता बोट तोडायचा, वेळ प्रसंगी हत्या करायचा. आणि असं एक पातक झालं की एक खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. 7 रांजण भरले म्हणे त्याचे. एक दिवस सद्गुरु कृपेचा आला. कधीतरी सद्गुरूंना या जीवाची काळजी लागतेच. तुम्ही आणि मी ठरवून होत नसतो ते. त्यांचा विचार आला मनात ना, या जीवाचा उद्धार करूया, की लगेच उद्धार. काय करतात सद्गुरू? नारायण 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 करत नारद महाराज आले. आपल्याला कथा ती माहिती आहे, पण त्यातलं मर्माची गोष्ट जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करूया. नारद महाराज आल्यानंतर अजिबात न घाबरलेला हा साधू रत्नाकर त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तू घाबरलास कसा नाही? सामान्य जो जीव आहे ना, तो माझ्या भीतीनंच पळून जातो. थोडेफार जे वाचतात त्यांची हत्या माझ्याकडनं होते, तू घाबरलास कसं नाही? तो नारद महाराज सांगतात, ज्याचं मी नाम सातत्यानं घेतो ना, तो माझ्या पाठीशी आहे, कशाला घाबरू? कोण आहे तो पाठीशी तुझ्या? नारद महाराज सांगतात, नारायण भगवान महाविष्णू माझ्या सातत्यानं माझ्या पाठीशी आहे. तो काय करतो? रत्नाकर विचारतो, तो काय करतो? नारद महाराज सांगतात, चांगल्या कर्माचं फळ तो चांगलं देतो आणि वाईट कर्माचं फळ वाईट देतो. मग मी इतके वर्ष जे वाईट वागलो, हो, जी त्या रत्नाकराची, त्या वाल्याची जी अवस्था आहे ना, ती माझी अवस्था आहे. प्रत्येक जीवाची ती अवस्था आहे. मग मी इतके वर्ष जे वाईट वागलो, त्याचं वाईट फळ मला मिळेल का? नारद महाराज म्हणाले, निश्चित मिळणार आहे. सृष्टीचा जर तो नियम आहे ना, वाईट कर्माचं फळ वाईट आहे, तर तू कोण वेगळा आहेस का? मग आता मी काय करू? बरं, मी हे इतके वर्ष जे करतोय ना, ते माझ्याकरता नाहीच करते. रत्नाकर सांगतो, आहे ना माझी आणि माझी स्वतःची. प्रत्येक जीवानं याचा विचार करायला पाहिजे. माझी आणि त्या वाल्याची अवस्था सारखी आहे. आम्ही काय सांगतो, पैसे आम्ही नोकरीतनं मिळवतो, जे काय माझं प्रोफेशन असेल, माझी जी सर्व्हिस असेल, त्याच्यातनं मी मिळवतो, ते मी माझ्याकरता नाही मिळवत, माझ्या घरच्यांकरता मिळवतो, सांगतो ना आपण. एक्झॅक्टली हेच वाल्यानं सांगितलं. हे मी जे चोऱ्या करतो, वाटमारी करतो ना, हे मी माझ्याकरता नाही कमवलं, हे माझ्या घरच्यांकरता मी मिळवतो. काय प्रसंग झालाय श्रोतेहो, विचार करूया. नारद महाराज सांगतात, तू घरी जा आणि विचारून ये. आणि इथे अनेक लोकांची इथे शंका घेतली जाते की जर
नारद महाराजांनी त्याला घरी पाठवलं. वास्तविक वाल्याच्या तावडीतून सुटायचंय ना नारदांना. एवढे भित्रे असतात का संत? देहाचा कधी विचार न करणारे आहेत नारद. क्षणात ते तिथून अदृश्य सुद्धा होऊ शकतात, सिद्धी प्राप्त आहेत त्यांना. पण कृपा जर करायची झाली आपल्या भक्तावरती तर काय करू शकतात संत? याला हा विचार मनात आला की मला हे घरी पाठवतील आणि स्वतः तर पळून जातील. बांधलंय असं वर्णन आहे. वाल्मिकी रामायण सांगतं नारदांना या वाल्यानं झाडाला बांधून ठेवलं आणि नारदांच्या शरीराचा स्पर्श याला झाला. काय सायन्स याचा विचार करूया, नुसतं असं मोगम कथा ऐकल्यासारखी नको करूया. या संतांचा स्पर्श जेव्हा मला होतो ना त्याच वेळेला चित्तवृत्ती बदलतात. नारदांचा स्पर्श झालाय वाल्याला आणि वाल्याची म्हणजे त्या रत्नाकराच्या चित्तवृत्ती बदलल्या. बांधून ठेवलं, घरी गेला. घरी जाऊन विचारलं पत्नीला की असं प्रसंग झालाय, माझ्या या पातकामध्ये आपण सामील व्हाल का? पत्नीनं स्पष्ट सांगितलं ज्या दिवशी तुम्ही विवाह केला त्या दिवसापासून 3 वेळेला घरी चूल पेटणं जबाबदारी तुमचे. पैसे कुठून आणायचे, संपत्ती कुठून आणायची, हा सर्वस्वी विषय तुमचा आहे. आणि धर्मशास्त्र हेच आपल्याला सांगतं पती जर चांगलं वागला, पूजा अर्चा करणारा असेल, अध्यात्म श्रवण करणारा असेल, त्यातलं निम्म पुण्य पत्नीच्या खात्यात जमा होतं. पती जर वाईट वागला, आता वागतोय ना वाईट, तर त्यातलं 1% पातक आपल्या घरच्यांना लागत नाही. पत्नी जर वाईट वागली तर त्यातलं अर्ध पातक पतीच्या खात्यात जमा होतं. पत्नी जर चांगलं वागली, व्रतवैकल्य केलं, तर त्यातलं 1% पुण्य पतीच्या खात्यात जमा होत नाही. या सिद्धांताप्रमाणे वाल्या आला हो, धावतच आला. लक्षात आलं काय संतांचा स्पर्श म्हणजे काय सामान्य आहे काय गोष्ट? वाटतं का आम्हाला कधी अक्कलकोटला जावं? ज्या क्षणी वाटतं ना त्या क्षणी जाऊन यायला पाहिजे. माहित नाही समज स्वामींनी काय कृपा भरून ठेवली असेल त्या आपल्या फेरीमध्ये. त्याप्रमाणे वाल्मिकी म्हणजे हा रत्नाकर आला आणि आता नारदांनी साधन सांगितलं. काय करतो तर आतापर्यंत जी पातकं झालेत, खूप काळजीपूर्वक ऐकूया. आम्ही साधना रोज करतोय, पण साधना करता करता माझ्या मनामध्ये काय विचार यावेत, त्यातली जी मार्मिकता आहे, मर्म त्यातलं जे आहे ना साधनेतलं, हे लक्षात यायला पाहिजे. नुसतं जप म्हणून जर करायचं झालं ना तर 13 कोटी जप होऊन जाईल. लक्ष जप करण्यापेक्षा जपात लक्ष ठेवणं महत्वाचे आहे ना. म्हणून तो विचार संत आम्हाला सांगतायत. आणि आता नारदांनी उपदेश केला रत्नाकरा की मागे जेवढी पातकं झालेत त्याचा मनामध्ये पश्चाताप कर की मी किती चुकलो, आणि सातत्यानं रामनाम मुखामध्ये सुरू ठेव. आणि याचा परिणाम संपूर्ण देहातली गुणसूत्र बदलली, परमाणू बदलले देहाचे. रत्नाकराच्या देहातले परमाणू बदलले आणि मग त्याचे वाल्मिकी झाले. त्याकरता काही वर्ष तरी तप करावं लागलं ना. आणि ते तप करणं म्हणजे नामस्मरणानंच तपश्चर्या केली. आणि मग जे काय महाकाव्य हे आपल्या संस्कृतीमध्ये आलं, वाल्मिकी रामायण, याच्या मागची संपूर्ण भूमिका ही आहे. नुसतं आपण साध्याच्या अर्थात रामायणावरती 400 पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. 400 पुस्तकं. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या रंगानं ते रंगवतोय. पण मूळ वाल्मिकी रामायण जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे नक्की काय प्रसंग झालाय. आणि त्यांचा उद्धार जर कशानं झाला असेल तर तो फक्त रामनामानं झालाय. समर्थ स्वच्छ एका अभंगामध्ये सांगतात, सामान्य जीव सांगतो की हे सगळं तुम्ही साधन सांगताय पण आमच्याकडे वेळ नाहीये. वेळ नाहीये, समस्या आहे ना.
स्वच्छ समर्थांनी स्पष्ट सांगितलंय, म्हणजे कोरडे जोडलेत थोडक्यात. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा, राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा. केव्हा म्हणशील राम नाम? आता वाल्याचं उदाहरण देत आहेत. इतकं वर्ष माझी आयुष्याची खर्च झाली, काय माझी 25 झाली, 30 झाली, 35 झाली, 40 झाली, 50 झाली. समर्थ विचारतात प्रश्न तुम्हा आम्हाला. राम राम म्हणशील केव्हा, बालपण आलं आणि खेळण्यात गेलं, अक्कल नव्हती तेव्हा. बालपण आलं आणि खेळण्यात गेलं, अक्कल नव्हती तेव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा. समर्थ स्वच्छ विचारतात तुम्हा आम्हाला, कधी रामनाम घेशील? साधं रामनाम आहे ना घ्यायला, सगळ्यात सोपं साधन आहे ना. झोपून घेऊ शकता, बसून घेऊ शकता. आपली निष्ठा किती आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. तरुणपण आलं आणि धुंदीत गेलं, मस्ती होती तेव्हा. तरुणपण आलं आणि धुंदीत गेलं, मस्ती होती तेव्हा. म्हणजे काय, तरुणपणी आपल्याला असं वाटतं काय कसला देव आलाय. इतके प्रसंग आपण आपल्या ताकदीवरती करत असतो. थोडंफार आपलं शिक्षण होतं, त्यानंतर प्रपंच सुरू होतो, 4 पैसे आपल्या गाठीशी असतात, थोडी मिजास येते माणसाला. स्वतःचं घर घेतलंय ना, 2 BHK जागा घेतली मी, स्वतःची गाडी घेतली, मनुष्य मस्तीत जगतो. किती स्पष्ट लिहिलंय, कोरडे ओढलेत अक्षरशः समर्थाने. तरुणपण आलं आणि धुंदीत गेलं, मिजास होती तेव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा. म्हातारपण आलं आणि खोकण्यात गेलं, ताकद नव्हती तेव्हा. म्हातारपण आलं आणि खोकण्यात गेलं, ताकद नव्हती तेव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा. राम राम म्हणशील केव्हा रे प्राण्या, राम राम म्हणशील केव्हा. कधी म्हणशील रामनाम? पहिली गोष्ट आपण आजच्या प्रवचनात बघितली की वाटेल ते करून अध्यात्मशास्त्र विचारणा कपिल महामुनींनी आपल्या आईला जो उपदेश केला, त्यातली महत्वाची गोष्ट कपिल महामुनी सांगतात, आई सगळं जरी तू साधन केलंस तरी सुद्धा अध्यात्म श्रवण कधीही चुकवू नको. दुसरी गोष्ट सांगितली, सोपं साधन. आता आपण जे बघितलं, भरपूर अजून मुद्दे आहेत त्या नामावरती, पण आता नको जायला, मला पुढे घड्याळाचे पण काटे दिसायला लागले. तर सोपं साधन सांगितलं की नामस्मरण करा. किती सोपं साधन आहे. आलेख संपूर्ण जीवनाचा समर्थाने इथे काढून दाखवला तुमच्या माझ्या जीवनाकरता. वाल्मिकींचं आपण उदाहरण बघितलं आणि जी प्रस्तावना मी केलेली, अचूक यत्न तो देव समर्थ सांगतात, चुकणे दैत्य जाणीचे. माझा जो प्रयत्न आहे परमार्थ, आजपासून आपण ठरवावं. आता झालंय म्हणजे नवीन संवत्सर सुरू झाल्यासारखंच आहे आज. तर मी संकल्प करावा, मनानं करावा, प्रत्यक्ष काही उदक सोडून नको करायला, पण खरंच मला दिवसभरामध्ये एक वेळ तरी अशी नियोजित करावी की मी ते माझ्या परमार्था करता देईन. खरा परमार्थ जेणे, समर्थ सांगतात, जेणे परमार्थ ओळखिला. काय शब्द वापरलेत बघा, अचूक शब्द सगळे. जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक केला. त्याचाच जन्म सार्थक होणार आहे ज्यानं परमार्थ ओळखला. गडावरती एक डॉक्टर देशमुख म्हणून आहेत, ते यायचे पूर्वी. ते सांगायचे की हा जो सगळा आम्ही आत्ता करतोय ना, हा परमार्थ म्हणजे एखाद्या लहान मुलाला त्या इमॅजिकामध्ये जर सोडलं, एखाद्या
बागेमध्ये सोडलं तर ते काय करतो, ते बागडत राहतं, त्याला काही नियम नसतो आणि त्याच्या वेळेला ते शोभणारही असतं. तसं परमार्थ मार्गामध्ये बागडणारे खूप आहे. खरा परमार्थ जेणे परमार्थ ओळखीला, का सांग ओळखीला हाच शब्द का सांगितला असेल समर्थांनी? मला तर असं वाटतं की ठराविक काही समास येत नाही, आयुष्यभराच्या चिंतना करताच घ्यावे तो, म्हणजे आयुष्य कमी पडेल. वा, म्हणून एक सूक्ष्म विचार करावा की देव खरंच कुठे आहे. आम्ही जे म्हणतोय ना की या मूर्तीत, तो मूर्तीत माझ्या भावाकरता शंकर महाराज तसे बसले, वास्तविक ते तसे नाहीयेत. अहो, त्यांना आकार दिला, त्या देहात ते तसे होते म्हणून मी हे अशी मूर्ती स्थापन केली. पण ते तेवढ्यापुरते मर्यादित नाहीये, ते या भिंतीतही आहेत, या चौरंगातही आहेत, त्या स्पीकरमध्ये पण आहेत, त्या तानपुऱ्यामध्ये पण आहेत. याचा बोध मला होत नाही आणि तिथे खरी समस्या आहे. आणि ते चिंतन मला करायचंय, केलेची करावे. आत्ताचे मी सांगितलं, जे श्रवण आणि मनन, त्यातला मनन हा जो भाग आहे ना, तो हा आहे. आणि हे करत 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 प्रगती कुठपर्यंत नेऊन थांबवायचे, निधिध्यासन झाल्यानंतर मग जे काय होणार आहे, रिअलायझेशन ज्याला म्हणतात ना, तिथपर्यंत जाऊन पोहोचायचंय मला. त्याकरता किती सूक्ष्म विचार करावा लागेल. आणि मी देव ही जी संकल्पना आहे ना, ही कुठे बघतोय तर फक्त मूर्तीतच मी देव बघतो. अयोध्येला मी जाऊन आलो म्हणजे रामाचं दर्शन झालं, हा जो भ्रम झालाय, जाऊ नये का, तर जायला पाहिजे. आज ते राष्ट्रीय स्मारक नाही, आंतरराष्ट्रीय स्मारक झालंय. कारण त्या मागची जी भूमिका होती, 500 वर्ष लागली हो राम मंदिर व्हायला. म्हणजे आपण किती हिंदू जागृत आहेत बघा, तिथे सुद्धा आम्ही पक्के नाही. ही समस्या आहे. आज परमार्थ मार्गातली समस्या ही आहे. एखाद्या मुसलमानाला हा असं स्टेटमेंट कधी करेल का? तो त्याच्या धर्माबद्दल कट्टर आहे आणि आम्ही आमचा धर्म सोडत चाललोय. तुम्ही सिद्ध करू शकत नाही, आम्ही आज सिद्ध करू शकत नाही आम्ही हिंदू आहोत. समर्थ इतकं स्वच्छ काय काय गोष्टी सांगतात. थोडा अनुषंगिक आहे मुद्दा, पण इतका महत्वाचा आहे आत्ताच्या काळाकरता. फक्त त्याचा उल्लेख करतो आणि मुख्य विषयाकडे येतो. स्नान संध्या टिळे माळा अंतरनिष्ठ उपासना नित्यानित्य विवेकाने धन्य संसार होत असे. आम्ही सिद्ध करू शकत नाही आम्ही हिंदू आहोत. स्वच्छ सांगितलं समर्थांनी. स्फुटकाव्यातला विचार आहे समर्थांचा. समर्थ समग्र भांडार म्हणून एक पुस्तक आहे, जाड असं. कशानेच धन्य होईल संसार. माझा हा जो काही सामाजिक आत्ताचा प्रश्न सांगतोय ना, थोडं निर्देश पण व्हायला पाहिजे प्रवचनातनं. समर्थ सांगतात स्नान संध्या टिळे माळा. 13चं हे आहे, 13 चरण आहे त्याच्यात. एकच चरण बघूया त्यातलं. अंतरनिष्ठ उपासना. मी हिंदू हे सिद्ध का नाही करू शकत आहे? वेळच्या वेळेला मी स्नान करतोय का हो? स्नान संध्या. संध्या किती लोक करणार आहेत? आणि 4ही वर्णामध्ये अधिकार दिलेला आहे संध्येचा. स्नान संध्या टिळे माळा. टिळा लावून बाहेर पडतो का आम्ही? सामान्य बोलता येते. टिळे माळा. टिळा लावण्याकरता म्हणजे अष्टगंध असेल, पिंजर असेल. या 2 भुवयांच्या बरोबर इथे मधोमध एक आज्ञा नावाचं चक्र आहे. योगाचा थोडासा भाग विचार केला तर आज्ञा नावाचं चक्र आहे. तिथे जर रोज पूजा करायची, ती पिंजर लावायचे, अष्टगंध लावायचे, समर्थांचा स्वामींचा अबीर लावायचा, बुक्का लावायचा आहे म्हणा, किंवा अंगारा लावायचा आहे. त्याचं कारण काय आहे? इथे दाब पडल्याचा परिणाम असा होतो, ते आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होतंय. आणि हे आपण सर्च करू शकता. ज्या वेळेला टर्मरिक म्हणजे हळदीचं ज्या वेळेला पेटंट आला US कडे, हळदी घाटाचे युद्ध नावाचं एक गुगलवर पण मिळेल आपल्याला बघायला. अमेरिका सांगते हे प्रॉडक्ट आमचं आहे, तेव्हा भारताला जाग आली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की घरच्या महिला वर्ग, स्त्रिया
हळद नावाची गोष्ट मिसळण्याच्या डब्यातच ठेवत होते. पटकन हात कापला कुठे सुरीने म्हणा किंवा विळीवरती चिरताना कापला की लगेच ती हळद घेऊन लावण्याची आमच्याकडे पद्धत होती. म्हणजे हळद हे हायर अँटीबायोटिक हे आम्हाला किती वर्षापूर्वी माहिती होतं. आणि त्या हळदीची पिंजर कपाळाला लावायची. याचं कारण त्यांनी सांगितलं, शरीरातल्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या त्या हळदीनं त्या अँटीबॉडीज तयार होतात. घाम येतो, घामातनं ते खेचून घेतले जाते हळदीतले जे गुण आहेत आणि अँटीबॉडी तयार होते. हे सायन्स सांगतात का. स्नान, संध्या, टिळे, माळा म्हणजे किती वाढेल हा विषय बोलायला. कधी आम्हाला असं वाटत नाही गळ्यामध्ये एखादी तुळशीची का होईना माळ असावी. आणि जगभरातलं मी अभ्यास करून सांगतो. आता मी तो अनालिसिस माझ्याकडे आलाय, कधीतरी बघता येईल आपल्याला. कुठलीही प्रार्थना पद्धती कुठल्याही कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कोणी तुम्हाला बंदी करू शकत नाही त्याला. आज मोठमोठी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत ना, तिथे 1 ते 1:15 या वेळामध्ये मुसलमान नमाज पडण्याकरता ब्रेक घेत आहेत. किती हिंदू घेत आहेत हो. मारुती स्तोत्र मी म्हणेन ऑफिसमध्ये आहे का, ताकद आहे म्हणायची. तुम्ही टिळा लावून जाऊ नका. कुठल्या ऑफिसेसचा नियमच नाही हा. मी ऑफिसमध्ये काम करून सांगतोय तुम्हाला. म्हणून किती सूक्ष्म पद्धतीने आणि किती आपल्यावरती समाजात हॅमर केलं जात आहे. परकीय आक्रमण धर्माच्या पातळीवरती आता केली जात आहे. पहिल्यांदा सीमा आपल्या वाढवण्याकरता, तेवढं राज्य काबीज करण्याकरता केलं जात होतं. आणि आता बाकीच्या देशांना ही गोष्ट लक्षात आली की यांच्यावरती संस्कृतीवरती जर घाला घातला तर आपल्याला हे सगळं साध्य करता येणार आहे. अंतरनिष्ठ उपासना. किती लोक उपासना करता येतो रोज. मी तर खूप लहान आहे कारण म्हणजे बोलण्याच्या पातळीवरती हे सांगतो. पण आपल्या लहानपणी आपल्याला आठवत असेल की आपले जे आजोबा होते, वडील होते, ते झोपाळ्यावरती बसून रामरक्षा असेल, मारुती स्तोत्र हे सुरू असायचं माझ्या आठवणीतला. कारण मी तसा वाढलो. अंतरनिष्ठ उपासना. नित्यानित्य विवेकाने धन्य संसार होत असे. अशा सगळ्या जर पद्धती, एका चरणाचा विचार करायला गेलो तर खूप वेळ जातोय. पण धन्य संसार माझा कशानं होईल. अनेक गोष्टी सांगितल्यात. मर्यादा न्याय नीतीची, अन्याय न घडे कदा, सन्मार्ग योग देवाचा, धन्य संसार होत असे. वेद पारायणे चर्चा, पुराणे महात्मे शुभे, नित्य उत्सव देवाचा, धन्य संसार होत असे. हे करत 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 माझी आध्यात्मिक प्रगती कुठपर्यंत नेऊन पोहोचायचे, कुठेपर्यंत मला जाऊन पोहोचायचंय. तर आता जी या मुद्द्याच्या अगोदर जी मी प्रस्तावना केली ती अशी होती की त्या मूर्तीत तो आहे असा मला एक भास निर्माण झालाय. त्याच्यात ते आहेतच, त्याच्यात नाही आहेत का, आहेत. हा परमात्मा सर्वत्र सदा आणि समप्रमाणात भरून जर राहिलाय तर या सतरंजीतही तोच आहे. तेवढंच तत्व त्याच्यात भरून राहिलं, फक्त ओळखत मी नाहीये. आणि म्हणून मला त्याचं जे काही अनुभूतीचा जो प्रांत आहे, कारण परमार्थ आणि हे सगळं जे आहे ना हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. हे नुसतं बोलून होणार नाहीये, त्याचा अनुभव मला घ्यावा लागेल. आणि ज्या वेळेला मला ते लक्षात येईल ती गोष्ट की फक्त देव ही संकल्पना त्या मूर्तीत नाहीये फक्त, तर या संपूर्ण चराचर सृष्टीत ते तत्व भरून राहिलंय. आणि जी परोक्ष आणि अपरोक्ष अनुभूती आचार्यांनी सांगितली, त्यातल्या अपरोक्ष अनुभूतीपर्यंत मला जाऊन पोहोचायचंय. म्हणजे ते तत्व माझ्यातही आहे, इथपर्यंत जाऊन पोहोचायचंय. सुंदर पद आहे, ऐकूया, आनंद घेऊया थोडा संगीताचा सुद्धा. देव देवार्यात नाही, देव नाही देवालय, देव
देवाऱ्यात नाही, देव नाही देवान, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवान. देव अंतरात, देवदाही दिशी, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून या पाही, देव शोधून या पाही, देव सर्वभूता ठाई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवान, देव. आत्ताचा प्रवचनाचा विचार थोडासा करूया. नक्की कुठे त्याचं स्थान आहे? आम्ही जे समजतो ना, देवपूजा केल्यानंतर आम्हाला भगवंत भेटेल, काही अंशी भेटेल, नाही असं नाहीये हो. पण तेवढा अधिकार मिळवण्याकरता नाथांनी जेवढी पुण्याई केली, नाथांनी जे चिंतन केलं की मूर्ती पूजा करून सुद्धा भगवंत प्रसन्न होईल. देव मूर्तीत नामा, तीर्थक्षेत्रात नामा, देव आपणात आहे, शिर झुकवोनी या पाहे, तुझ्या माझ्या जड देही, तुझ्या माझ्या जड देही, देव भरोनी या राही, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवान. देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, काळ येई काळ जाई, देव आहे तैसारा, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवान. आम्ही जो शोधतोय देव ना, तो खरंच कुठे आहे? तर तो फक्त आणि फक्त माझ्यातच आहे. आणि याचा सातत्यानं विचार करायचा आहे. जे स्वामी स्वरूपानंदांनी साधन सांगितलं, सोहम साधना जी सांगितली ना, प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला याचा प्रत्यंतर येत असतं. ज्या वेळेला मी श्वासोच्छ्वास करतोय, त्यावेळेला एक अनाहत नाद त्या नाकाद्वारे आतमध्ये जातोय आणि त्याचा विचार करायचा आहे सातत्य. सोहम साधना याचा अर्थ त्या ठिकाणी त्या प्राणांना आणायचं, ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ध्यानधारणा म्हणतो. आणि हा खऱ्या अर्थानं अत्यंत सूक्ष्म पातळीवरचं हे सगळं चाललंय. त्या श्वासांचं परीक्षण करायचं.
आणि हळूहळू 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 त्या प्राणांना एकत्रित करून, एकाग्रता करून, कॉन्सन्ट्रेशन करून मग जे होणार आहे ना त्याला योग असं म्हणतात. आणि हे खरं अनेक पद्धतीने आपण विचार करतोय. कर्मकांडाचाही विचार करतोय, ज्ञानकांडाचाही विचार करतोय, नामस्मरणाचाही विचार करतोय, योगाचाही विचार करतोय. सगळ्या बाजूनं मला परीक्षा देताना 10वीची सगळे विषय घ्यावे लागणार आहेत ना. मला गणित आवडतं म्हणून मी फक्त गणितात 100 पैकी 100 मिळवून नाही चालणार आहे. म्हणून काय विचार करायचा आहे, थोडासा भागवताचा आधार इथे घेऊया. ते जे चिंतन करायचं आहे, ज्याचा विचार करायचा आहे, जो खरा परमार्थ आम्हाला ओळखायचा आहे, एक श्लोक फक्त सोडवूया भागवतातला, कारण पुढे थोडासा 7:45 पर्यंत थांबूया. पहिला श्लोक महात्म्यातला, भागवताचं महात्म्य हे झाल्यानंतर जे स्कंद येतात त्यामध्ये ज्या आधारावरती भागवत लिहिलं गेलं तो हे श्लोक म्हणजे मूळ 4च श्लोक आहेत भागवतामध्ये. भागवत जे 18,000 श्लोकांचं आपण म्हणतो हे मूळ भागवत 4च श्लोकांचं आहे. या 4 श्लोकांवरती 18,000 श्लोक हे स्पष्टीकरण दिलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. ते 4 श्लोक, त्या श्लोकांपैकी पहिला श्लोक, त्या श्लोकातला पहिला शब्द, पहिलं चरण एवढाच विचारात घेऊया. काय सांगतायत वेदव्यास? वास्तविक किती महान आहेत वेदव्यास. असं वर्णन त्यांचं केलंय की वेदव्यासाने बाकी काही लिहिलं नसतं. किती श्लोक लिहिलेत माहितीये का वेदव्यासाने? 4 लाख श्लोक लिहिलेत. 4वरती 5 पूज्य. 4 लाख श्लोक लिहिलेत वेदव्यासांनी, पण तरी सुद्धा समाधान वाटत नाहीये. आणि देवर्षी नारद महाराज आले. नारद महाराज सांगतायत एवढं करून सुद्धा समाधान का नाही वाटत आहे माहितीये का? कारण महाभारतातला आता उल्लेख केला ते 1 लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये. 1 लाख श्लोक, यामध्ये तुम्ही तरुणांकरता जो कृष्ण रंगवायला पाहिजे होता, तरुण कृष्ण महाभारतातला, राजकारणातला कृष्ण रंगवला, पण तुम्ही त्याच्या बाललीला रंगवल्यात का? आणि त्या आता तुम्ही लोकांना सांगा, याकरता भागवत सांगितलं. आणि 4च श्लोकांचा उपदेश केलाय. आणि त्यातला पहिला श्लोक म्हणजे ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम. इतकाच विचार आता करूया. जे चिंतन करायचंय ना परमार्थामध्ये, हळूहळू आता परत एकदा आवृत्ती करतो, कारण स्थळ त्याग होता सवेची जाते असं समर्थांनी सांगितलं. ऐकताना हे छान वाटणार आहे, कारण गेल्या वर्षीपेक्षा अजून जरा आमची प्रगती हळूहळू होते. संगीत आहे बरोबर की, तुम्हाला अॅनेस्थेशिया पण दिला जातोय. वेळ कसा गेला हे कळत नाहीये. पण त्यातलं खरं जे मर्माचा भाग जो आहे ना, त्याचा विचार थोडासा करूया आणि थांबूया. रिव्हिजन करत राहायचं सातत्यानं. ह्याच कथा पुन्हा ऐकायच्या. ब्रह्मदेवानं स्वतः सांगितलंय आहोत, तर आपण कोण आहोत? ब्रह्मदेव सुद्धा सांगतात. आता उद्या सृष्टी निर्मिती करणार आहे ना ब्रह्मदेव, उद्याच सृष्टी निर्मिती झाली. तो सुद्धा तेच सांगतो की पुन्हा इतके कल्प झाल्यानंतर, इतकी युग झाल्यानंतर पुन्हा सत्ययुगच सांगतोय तो. म्हणजे मला सातत्यानं रामकथा, भागवत कथा, महाभारत हेच ऐकावं लागणार आहे. नवीन काय सांगणार आहे प्रवचनकार? कदाचित आवृत्ती होईल. गेल्या वर्षीचेच काही मुद्दे असतील सुद्धा. नामस्मरण मी गेल्या वर्षी थोडं बोललोय वाटतं. त्यातला पहिला शब्द वेदव्यास सांगतात, ज्ञानम परम गुह्यम मे. किती जुना उपदेश आहे हा. आदिनारायण महाविष्णूंनी हा उपदेश केलाय पहिल्यांदा. नारदांना तो केला, नारदांनी वेदव्यासांना केला, वेदव्यासांनी शुकदेवांना केला, शुकदेवांनी राजा परीक्षितीला केला. काय उपदेश आहे ते? जे ज्ञान, ज्ञान नावाची गोष्ट आहे ना, ते गुह्य ज्ञान सांगणं चाललंय. आपण ज्ञान म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान म्हणतो, त्याला ज्ञान नाही म्हणत.
वैज्ञानिक भाषेत सुद्धा, आध्यात्मिक भाषेत सुद्धा, पारमार्थिक भाषेत सुद्धा त्याला ज्ञान म्हटलं जात नाही. एखादी गोळी तयार करण्याचा फॉर्म्युला त्या लॅबोरेटरीनं डेव्हलप केला, त्याला ज्ञान म्हणण्याची चूक करू नका. समर्थांनी स्वच्छ सांगितलं. आणि ज्ञान म्हणजे काय माहितीये का? ऐक शिष्या सावधान, पहावे आपणास आपण, यानावत ज्ञान. मी कोण आहे हाच फक्त विचार करायचा आहे दिवसभरामध्ये. पूजेच्या वेळेला पूजा करायची, ती पूजा करत असताना आतमध्ये माझ्या चिंतन हे असलं पाहिजे की मी ही माझ्याच आत्मारामाचीच पूजा करतो. हळूहळू होईल. वास्तविक पूजेला जे उपचार सांगितले, पूजात सांगायला मला वाटतं कधी कधी प्रवचन करायला लागते. पूजेवरच प्रवचन. याचं कारण सांगतो, थोडं गांभीर्यानं विचार करूया, कारण आता मला काही 2-3 मुद्दे ह्याच्यात सुचले. आत्ता पूजा करताना ती माझीच मी पूजा करतोय असाच भाव असायला पाहिजे. अत्यंतिक सूक्ष्म पातळीवरचा विचार चाललाय बरं हा, सामान्य पातळीवरचा विचार नाहीये. सामान्य पातळीवरती मूर्तीलाच फुलं व्हावी लागणार आहे, पण त्याच्या मागचं सायन्स मला लक्षात येतंय का? विज्ञान लक्षात येतंय का? वेदव्यास सांगतात, ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम. विज्ञानासह तू ते जाणून घे. ही जी पूजा करायची आहे, आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. आवाहन करायचंय म्हणजे देहाच्या पातळीवरती स्वामींचं करायचंय आणि भावाच्या पातळीवरती आत्मारामाचं करायचंय. आवाहन करायचंय. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि, जो मानस पूजेचा विचार आहे. आसनस्थाने अक्षतां समर्पयामि, आसनावरती मी माझ्या श्रीगुरूंना बसवायचंय, कारण अजून देहाची तेवढी योग्यता नाही ना झाली, म्हणून पूजा करावी लागते. पाद्यम समर्पयामि, अर्घ्यम समर्पयामि. हे सगळं झालं, नैवेद्य समर्पण केला. नैवेद्य सुद्धा कोण खाते हो नंतर? सूक्ष्म विचार करूया. ड्रायफ्रुट्स ठेवलेत आज देवासमोर, दूध ठेवलंय, दूध साखर ठेवले. जेवणाचा मी नैवेद्य, देव खातोय नैवेद्य? देव खात तर दिसत नाहीये. तो नामदेवांकरता फक्त खातोय. आमच्या पातळीवरती तो ते खात नाहीये. थोडं खाली खाली आणि तो नैवेद्य कोण खातोय? तर त्या नैवेद्यावर सुद्धा नाव लिहिलेलं असतं की नाही आपल्या घरी? ताट भरून यजमान पत्नी आणते आणि खूण करते फक्त, कारण बाकीचे लोक बसलेले असतात. की हा नैवेद्य तुम्ही घ्यायचा आहे, ऍक्शन होते आहे ना असं. म्हणजे तो प्रसाद मी खातोय. म्हणजे कुठे पोचतोय तो? थोडं गांभीर्यानं विचार करूया याचा. तो नैवेद्य समर्पण तर मी केला, पण पोचतोय आत्मारामापर्यंत. कारण भोग घेण्याचं ताकद फक्त ह्याच्यात दिले, देहामध्ये. यानंतर आम्ही काय करतोय? मुखवासार्थे पुगी फलं. आणि याचं विज्ञान लक्षात घ्या श्रोते. तो पुगी फलं, ते जे तांबूल आहे, तो भगवंत खातोय का? नाही खातोय. तो खातोय मीच. याच्या मागचं सायन्स असं सांगतं देवपूजा आणि विज्ञान, असं पुस्तकच आहे. ते जो नैवेद्य आहे, जो भगवंताला आम्ही समर्पण करतोय, त्यामध्ये एखादा गोड पदार्थ असणार आहे, जड पदार्थ काही असणार आहे. सणाच्या दिवशी आपण नैवेद्य काय भाजी आणि भाकरी करणार आहोत का? पिठलं भाकरी करणार आहोत का? नाही करणार आहे. तर ते पदार्थ पचले पाहिजेत, मला पचले पाहिजेत ना. म्हणून तांबूलाची योजना केली. कारण नुसतं तांबूल खाल्ल्यामुळे 13 गुणांचा शरीरामध्ये हे होतो. 13 गुणांनी युक्त तो तांबूल आहे. त्यानं ते पचन व्यवस्थित होणार आहे. जो पदार्थ हा आत्माराम खातोय ना, त्यानं ते पचन होणार आहे. पचन होऊन नुसतं चालणार नाहीये, तर माझं रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित व्हायला पाहिजे. किती विज्ञान आहे हो पूजेचं. म्हणून या गोष्टीचा अत्यंत गांभीर्यानं विचार आपल्याला करावा लागेल. आता मूळ मुद्द्यावरती येऊया. हे सगळं जे चाललंय ना, हे फक्त बोलणं चाललंय, तपशील चाललाय, डिटेल्स चाललंय. पण जे खरं ज्ञान होतंय ना, त्या अन्नाचा जो सुगंध सुटलाय,
त्या सुगंधाने त्या देवता संतुष्ट होत आहे. म्हणून खूप काळजीपूर्वक ऐकूया. या तपशिलाच्या पलीकडे आपल्याला जाऊन विचार करायचा आहे. ज्ञानम परमगुह्यम मे. मी फक्त ज्ञान म्हणजे व्हॉट्सअपवर आलेल्या मेसेजला मी ज्ञान समजतोय. अनेक पुस्तकं कादंबरी ज्या लिहिल्या गेल्यात ना, ह्याला मी ज्ञान समजतोय. छत्रपती संभाजी महाराजांची छावा या कादंबरीवरनं तो चित्रपट आलाय. मूळ बखर आम्ही नाही वाचलेली आहे. मूळ बखर ही संहिता झाली आणि कादंबरीला आम्ही ज्ञान समजायला लागलो. तर असं न समजता ज्ञानम परमगुह्यम मे, हे सगळं वेदव्यास सांगतात, हे तू विज्ञानासह जाण. आणि आत्ता जे सगळं सांगणं चाललंय ना, हे विज्ञान आहे. कारण ते बदलत जातं ना. आज जो फॉर्म्युला डेव्हलप झालाय, आज जो त्यांना ती औषधं बनवण्याकरता जे फॉर्म्युले वापरलेत ते पुढच्या वर्षाला नाही आहेत. पण त्यानं ज्ञान होतंय ना. पोटदुखी करता घेतलेलं औषध आहे, त्यानं पोटदुखी थांबते ना. म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळतोय. पण त्याला आम्ही ज्ञान समजतोय की त्या गोळीने माझं पोट बरं झालं. भागवतातलाच विचार आहे. त्या प्रल्हादानं या 2-3 गोष्टी भगवंताची स्तुती करताना सांगितलंय. भगवंता, औषधानं रोग बरा होतो हा भ्रम आहे. औषधानं रोग बरा होतो हा सामान्य पातळीवरती असेलही, पण औषध घेतल्यानंतर त्याचा गुण या देहाला येणं ही तुझी कृपा आहे, म्हणून तो रोग बरा होतो. खूप गांभीर्यानं ऐकूया, थोडं काळजीपूर्वक ऐकूया. ज्ञानम परमगुह्यम मे. आणि खरं ज्ञान कुठलं असेल तर आपण अडकलोय त्या तपशिलामध्ये अडकलोय. खरं ज्ञान याकरता एक दृष्टांत बघूया स्वामींच्या चरित्रातला. आणि थांबूया माझा अत्यंत आवडता दृष्टांत स्वामींचा, अक्कलकोटला. प्रवचन सुरू आहेत विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची. विष्णुबुवा ब्रह्मचारी अत्यंत कर्मनिष्ठ होते. कर्मकांडही सांभाळायचे. प्रवचनाचा अभ्यास अत्यंत सुंदर अभ्यास होता. वेदांताचा अभ्यास होता. ब्रह्मसूत्रावरती भाष्य करत होते विष्णुबुवा ब्रह्मचारी. अक्कलकोट क्षेत्री प्रवचन सुरू आहेत विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची ब्रह्मसूत्र या विषयावरती. पण ज्ञानाचा थोडासा अहंकार माणसाला येतोच. कितीही काही झालं ना तरी थोडं मला यातलं कळतं असं वाटतच हो प्रत्येकाला. ज्याला त्यातलं, तो सुद्धा भ्रम आहे. कारण जो ज्ञानी आहे तो तसा नाही. भगवान महादेव असेल का बघा ना, ते पटकन कोणावरही प्रसन्न होतात. वास्तविक आत्मज्ञानी आत्मसाक्षात्कारी आहेत महादेव. त्यांना कधी अहंकार होत नाहीये. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. मला काहीतरी कळलंय असं मला वाटतंय म्हणून मला समस्या निर्माण होते आणि म्हणून अहंकारामध्ये मी जातो. मला काहीही कळत नाही असं म्हणून जर स्वामींकडे मी गेलो ना, तर कळण्याची जी व्यवस्था आहे ना ती विकसित होईल माझ्याकरता. असे विष्णुबुवा ब्रह्मचारी. आपण कोण त्यांचे दोष काढणार हो. थोडासा अहंकार झाला की अरे इतकं मी जीव तोडून अभ्यास करतोय प्रवचनाचा, ब्रह्मसूत्राचा मी अभ्यास करतोय. ब्रह्मसूत्राचा मी अभ्यास करतोय आणि सगळे लोक मला नमस्कार केल्यानंतर तो कोण साधू तिथे फकीर बसलाय, अवलिया बसला असेल काय, त्यालाही नमस्कार करतायत. हा साधू या लोकांच्या बोळसटपणाचा, देवभोळेपणाचा गैरफायदा घेतोय असं मनात उगाच वाटलं. स्वतःच विश्व निर्माण केलं मनाचं. आणि प्रसंग असा झाला, लोक नमस्कार करतात. 1-2 दिवस गेले असतील आणि मनातून विचार आला मनात की असा असा गैरफायदा घेतोय. 1 दिवसाचा प्रसंग असा, त्या स्वामींना, स्वामी एका कोपऱ्यात बसलेले असायचे. अवली आहेत, त्यांना काय, तरी ते अध्यात्म श्रवणाला बसतात. मूळ प्रस्तावना आपल्याला नको सोडायला. आणि मनात विचार आला की लोकांच्या बोळसटपणाचा हा फायदा घेतोय. प्रवचन झाल्यानंतर लोकांनी नमस्कार केला आणि विष्णुबुवा निघाले. आपल्या जिथे पर्णकुटी होती, जिथे व्यवस्था केलेली होती तिथे निघाले. आणि जाता जाता फक्त उर्मटपणानं म्हणा, थोडं अहंकारानं स्वामींना विचारावं, काय स्वामी, एवढं मी ब्रह्मसूत्रावरती बोलतोय, समजलं का ब्रह्म म्हणजे काय, कळलं का? शांत स्थितीत बसलेले स्वामी.
अर्धोन्मिलित नेत्र होते, डोळे उघडून पण बघितलं नाही विष्णुबुवांकडे. काय करतात संत. पुन्हा दुसऱ्या दिवशी तसाच प्रसंग. प्रवचन व्हावं, निघता निघता स्वामींना विचारावं, काय महाराज कळलं का ब्रह्म म्हणजे काय कळलं? आजही स्वामींनी काही नाही. शांत स्थिती, आत्मक्रीडा, आत्मरथ अशा स्थितीमध्ये असणारे स्वामी काही बोलले नाही. वास्तविक अधिकारी होते हे विष्णुबुवा ब्रह्मचारी. ज्या ठिकाणी, ज्या पर्णकुटीमध्ये व्यवस्था केलेली होती राहण्याची, त्यांचा दिवस 2:30-3:15 पहाटे सुरू होत असे. व्यवस्थित व्यायाम करावा, देवतांकरता तर्पण करावीत, अन्निक आपलं सांभाळावं, सूर्योदयाच्या बरोबर त्या वेळेला स्नान संध्या इत्यादी सगळं आटोपून अभ्यास करावा. 7-10 आत्ताच्या भाषेत बोलूया 10 वाजता त्यांचा, म्हणजे ते 10 वाजता त्या पर्णकुटीच्या बाहेर पडायचे. सकाळी 2:30-3:15 ते 9 म्हणजे 6 तास त्यांचे या चिंतनात असायचे. एक दिवसाचा प्रसंग. ज्ञानाकरता हे सगळं विवेचन चाललंय. खरं ज्ञान काय आहे? सद्गुरू सर्वधी साक्षीभूतम असतात म्हणजे काय असतात त्याचा विचार फक्त ऐकूया आणि थांबूया. एक दिवसाचा प्रसंग. 2-3 दिवस स्वामींना हे विचारून झालं आणि पर्णकुटीमध्ये झोपले ते. रात्रीची वेळ 1-1:30 वाजताच्या सुमारास विष्णुबुवा ब्रह्मचार्यांनी गाढ झोपेत आहेत आणि एक स्वप्न पडलं विष्णुबुवांना. स्वप्न असं होतं, शेकडो विंचू मला दंश करायला आले, चावायला आले. गडबडून जागे झाले. स्वप्नात होते. दरदरून घाम सुटला आणि क्षणात विवेक केला, कारण तेवढी विवेक क्षमता होती त्यांची. क्षणात विवेक केला, रे स्वप्न आहे, विंचू चावायला आले, स्वप्न पडले, ठीक आहे, बरं लवकर उठलोय, बघितलं काय देवाची व्यवस्था होती त्याप्रमाणे, आणि अन्निक सुरू केलं. विसरून गेले, हे स्वप्नच विसरून गेले. सूर्याला अर्घ्य दिले, सगळं 10-12 वाजता ते काही त्यांचं अन्निक आहे ते संपलं. संध्याकाळच्या वेळेला प्रवचनाला येऊन थांबले. प्रवचन झालं आणि आता नेहमीप्रमाणे निघाले. स्वामी बसलेत. स्वामींकडे बघून एकदाच फक्त विष्णुबुवांनी विचारलं, काय महाराज कळलं का ब्रह्म म्हणजे काय? मी इतके दिवस सांगतोय, ब्रह्मावरती चर्चा चालली, कळलं का ब्रह्म म्हणजे काय? आज मात्र स्वामीने नेत्र उघडले. कृपा करायची होती ना. एकच वाक्य स्वामी म्हणाले, विष्णुबुवा, स्वप्नातल्या विंचवाला घाबरणाऱ्यांनी ब्रह्माबद्दल चर्चा करू नये. काय असतील स्वामी, हे ज्ञान आहे हो खरं. सर्वधी साक्षीभूतम असतात म्हणजे बुद्धीत जो विचार आला ना, तुम्हाला ब्रह्म म्हणजे काय कळतंय का, हा सुद्धा विचार त्यांनीच दिला आणि त्या स्थितीला नेऊन पोहोचवण्याचं वाक्य जे ब्रह्मवाक्य ज्याला म्हणतात, हे सुद्धा स्वामींनीच प्रेरणा दिली. ब्रह्मानंदम परमसुखदम सर्वधी साक्षीभूतमचा जो विचार आहे ना, तो हा विचार आहे. खरं ज्ञान, ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना, हे आम्ही विसरत चाललो. आम्ही तपशिलाला ज्ञान समजतो. म्हणून ज्ञानम परम गुह्यम मे, हे ज्ञान अत्यंत गुह्य. स्वामींना कळलं कसं हे गुह्य? त्यांच्या स्वप्नामध्ये आलेला विचार स्वामींना कसा कळला? म्हणून बुद्धीत जे यायला पाहिजे ना, त्याकरता ही प्रॅक्टिस करायची. मग ते प्रेरणा देऊन जे काय व्हायचंय ते होणार आहे. सर्वधी साक्षीभूतम ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम, हे ज्ञान प्राप्त करण्याकरता मला विज्ञानाचा आधार घ्यावा लागेल. आता जाऊन आल्या ना सुनीता विल्यम, त्यांनी काय केलंय सांगा ना. 9 दिवसाकरता रिसर्चला गेलेले होते ना हे लोक. किती दिवस राहिले? 9 महिने राहावं लागलं. कोणाच्या हातात ही गोष्ट सांगा मला. की त्यांच्यावर टीका करणं चाललेलं नाहीये. यांनी केलेल्या रिसर्चवरच आम्ही हे प्रवचनकार बोलतोय सगळं. साधी गोष्ट विचार करूया, ज्याचा आम्ही उल्लेख करतो रोज. आम्ही जय जयकार करतो आमच्या सद्गुरूंचा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. ते कसे
आत्ताच्याची मी प्रस्तावना केली या मुद्द्याकरता की ते आहेत कसे, त्या मूर्तीत आहेत का ते? मग मूर्तीत आहेत तर मग आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्यांना का म्हणतोय? साधा एक तपशिलाचा भाग बघूया ज्याचा अंतच लागणार नाहीये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सिरियल आहे ना ती, ब्रह्मांड नायक. ते स्वामी आहेत कसे? आमच्या दृष्टीला फक्त ती मूर्ती दिसते, संतांना ती मूर्ती दिसत नाही. त्यांना सर्वत्र चराचर सृष्टीमध्ये तेच तत्व दिसतं. अल्बर्ट आइन्स्टाईनला E=mc² हेच दिसतं. साधा एक विचार करूया फक्त साधा. पृथ्वीपासून हे जे नवग्रह आहेत, बाकीच्या ग्रहांचा विचारच नको करायला, किती अंतर सांगितलेत माहितीये का? पृथ्वीपासून सूर्याचं जे अंतर आहे ते 150 दशलक्ष किलोमीटर आहे. चंद्राचं जे अंतर आहे ते 3,84,400 किलोमीटर आहे. मंगळाचं जे अंतर आहे ते 225 दशलक्ष किलोमीटर आहे. असं करत 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 शनीचं अंतर दिलं, अनेक अंतर अशी दिली आहेत. ही जर एक आकाशगंगेबद्दल हे बोलणं चाललंय, या आकाशगंगेमध्ये 350 कोटी ग्रह आणि तारका आहेत. अशा अनंत आकाशगंगा, अनंत, ज्यांच्या उदरामध्ये आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्यांना आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अक्कलकोट निवासी वगैरे हे जे सगळे विशेषण लावतो ना, ते आहेत असे. आणि तिथपर्यंत जाऊन आम्हाला पोचायचं. तिथे आमची खरी जी परमार्थातली खूण ठेवलेली आहे ना, ती तिथे आहे. आणि म्हणून फक्त आणि फक्त विचार काय करायचा आहे? एकमेव विचार करायचा आहे, तो म्हणजे मी कोण आहे, मी कोण आहे हाच फक्त विचार करायचा आहे. कारण संतांची जी वचन आहेत, आता ज्याचा उल्लेख केला, ते फक्त आणि फक्त अपरोक्ष अनुभूतीवरती बोलतात. जगी होईजे धन्य या राम नामे. या हा शब्द का वापरतात? हे घनश्याम हा राम लावण्य रूप, करी रे मना ध्यान या राघवाचे, त्या राघवाचे नाही म्हणत ते. म्हणून तो जो विचार आहे ना, तो फक्त आणि फक्त मीचा विचार करायचा आहे. आचार्य सांगतात तो विचार म्हणजे त्याला ब्रह्मविचार असं म्हणतात. या स्थितीपर्यंत आपल्याला ही आपली साधना वाढत 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 नेऊन तिथपर्यंत न्यावी लागेल. आचार्य स्वच्छ सांगतात की कर्मकांड नुसतं करून, कर्मकांड करू नका असं आचार्यांचं अजिबात म्हणणं नाही. वास्तविक आचार्य कर्मनिष्ठ होते, पण फक्त भस्म धारण करून जर उद्धार होत असता माझा, तर त्या गंगेतले सगळे मासे मुक्त व्हायला पाहिजे होते की नाही? झालेत का मुक्त? नुसतं स्नान संध्येनं जर माझा उद्धार होत असता, तर ते नुसते भस्मानं, आता भस्मात कुत्रे लोळतात, गाढवं लोळतात, त्यांचा उद्धार झाला असं म्हणायचं आहे. लोहार ज्या वेळेला ते काम करत असतो, तो जो भाता असतो त्याचा, तो सातत्यानं सुरू असतो. त्या भात्याने श्वासोच्छ्वास केला असं म्हटलं तर किती गैर ठरेल ना ते. त्या भात्याचा आणि त्या लोहाराचा उद्धार होणार आहे का त्याने? म्हणून हे सगळं करायचंय. व्यवहाराच्या पातळीवरती मला करावं लागेल, सत्यनारायण पूजा मला करावी लागेल, कर्मकांड मला सांभाळावं लागेल, त्रिकाल संध्या मला शक्य नाही, पण एकदा तरी संध्या मला करावी लागेल, कारण तो कर्माचा भाग झालाय. पण याच्या पलीकडे जाऊन जे करायचंय ना, आचार्य सांगतात ते करायचंय. काय करायचंय? तर फक्त आणि फक्त कोहमचा विचार करायचा आहे. आचार्य सांगतात कोहम कथमिदं जातं कोवा करतास्य विद्यते उपादानं किमस्ति ह विचारात सोयमी वृषः. आणि हे चिंतन स्वामींना आवडणार आहे. कोण आहे मी? अमुक अमुक एक नाव मी घेतलंय, ज्या अर्थी संत सांगतायत ना, आता ज्याचा उल्लेख केला की जगी होईचे धन्य या रामनामे का म्हणतायत, आणि तो जो या रामनामे आहे तो राम आहे कुठे? ओहम कथमिदं जातम. हे विश्व कुणी निर्माण केलं असेल हो? हे जर बिल्डिंग बांधणारा एखादा बिल्डर असेल,
हे घर खरेदी मी करतोय, ते माझं घर मी खरेदी केलं असं मी म्हणतोय, तर हे विश्व कोणी निर्माण केलं असेल? कथमिदं जातम कोवा करतास्य विद्यते, कोण करतं हे सगळं? ते जे करणारी व्यवस्था आहे ना, ती जी एनर्जी आहे ना, ते जे शक्तीस्थळ आहे ना, ते म्हणजे भगवंत. आणि त्याला जाणण्याकरता फक्त काय करा? समर्थ सांगतात, फक्त आणि फक्त विचार करा, अध्यात्म श्रवण करा, त्याला उपयुक्त असणारं साधन करा म्हणजे नामस्मरण करा. त्यालाच थोडं विकसित करण्याकरता ही सगळी साधना करा. त्या साधनांमधलं महत्वाचं साधन काय करा? तर तो विचार आचार्य इथे सांगतात. कुठपर्यंत जाऊन पोचायचंय? विचारे इहलोक परलोक समर्थ सांगतात. फक्त विचारानीच आहे हो हा लोक सुद्धा आणि इहलोक सुद्धा आणि परलोक. विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु ठाई ठाई बोलिला, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. काय करावं लागतं याकरता? 2 तास प्रवचनाला बसलो, मांडी दुखायला लागली. प्रपंच त्याग न करिता, किती सोपं सांगता तो संत. संसार उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. इथेपर्यंत जाऊन थांबलो की जी नंतरची जी अवस्था आहे, तुर्यावस्था ज्याला शास्त्रानं सांगितलं, ते आपोआप होते. पण इथे जाण्याकरता ज्या ज्या पायऱ्या आहेत त्या आजच्या प्रवचनामधनं बघण्याचा आपण प्रयत्न केला की खरंच कुठपर्यंत जाऊन पोहोचायचंय. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. मला सगुण पूजा करावीच लागेल. इतकं प्रवचन झाल्यानंतर सुद्धा मी पूजा करू नका असं म्हटलं तर किती चुकीचं ठरेल. त्यामुळे मला पूजा करावीच लागणार आहे. पण पूजा करत असताना त्याचं जे चिंतन आहे, तो जो भाव माझ्या चित्तामध्ये यायला पाहिजे ना, तो विकसित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त अध्यात्म श्रवणात आहे. वेदांचा अर्थच मला कळला नाही ना, तर वेद म्हणून उपयोग काय होणार आहे? त्याचं फळ वेगळं मिळेल, वेदांचा उद्घोष घरामध्ये झाल्याचं फळ वेगळं मिळेल, पण आत्मसाक्षात्कार होणार नाही. 13 कोटी रामनाम जपामुळे 13 कोटीची पुण्याई मिळेल, आत्मसाक्षात्कार मिळणार नाही. आणि तो आत्मसाक्षात्कार फक्त आणि फक्त सद्गुरूंमुळे प्राप्त होतो. नाहीतर नामदेव महाराजांचं काय सांगा ना मला. नामदेव महाराज जर देवळामध्ये गेले नाही, मंदिरामध्ये गेले नाही, तर पांडुरंग येत असे. काय लिहिलंय ही. पण तरी सुद्धा आत्मसाक्षात्कार झालेला नाहीये. आत्मसाक्षात्काराकरता विसोबा केसरांकडेच जावं लागलं. हे जे आहे ना, ह्याला खरं गुह्य ज्ञान म्हणतात. आणि तिथपर्यंत जाऊन आपल्याला पोहोचायचं आहे. आजच्या प्रवचनामध्ये इथेच विराम देऊया. अनेक विविध उपासना मार्गामधले आपण सगळे आहात, मी चुकीचं बोलत नाही ना, एवढाच विचार करूया. आणि इथेच विरमतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.